रामकृष्ण हरी. सो आपण आहोत अध्याय क्रमांक 8 अक्षर ब्रह्मयोग, तारक ब्रह्मयोग याच्यावरती आहोत आपण. आणि त्या अध्यायाचं पुढचं सेशन जे आपलं होईल ते शेवटचं सेशन असेल 8व्या अध्यायाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 9व्या अध्यायामध्ये पदार्पण करणार आहोत. हो हो म्हणता म्हणता 8 अध्यायही झाले, पण आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. आम्ही जसे आहोत तसेच आहोत. ना आम्ही जाड होत आहे, ना आम्ही बारीक होत आहे, ना आमची बुद्धी वाढत आहे, ना आमचा दुर्बुद्धपणा कमी होत आहे. आमचे फक्त कार्यक्रम वाढत आहेत. आम्ही वेगवेगळ्या लोकांना फक्त ऐकत चाललो आहोत. त्या लोकांची खिसे भरत चाललेले आहेत, त्यांची प्रसिद्धी वाढत चालली आहे. पण आम्ही मात्र तिथे आम्ही बदलणार नाही बुवा. तुम्हाला काय करायचं ते करा. असं चित्र नसावं असं मी गृहीत धरते. कारण आपण साध्या कुठल्या तरी उपासनेच्या केंद्रामध्ये बसलो नाही आहोत. दिस इज अ लर्निंग, दिस इज अ फुल्ली इन्स्पायर्ड विथ द फायर सेशन ऑफ G3, दॅट इज अ गीता ग्रंथ आणि गोष्ट. असं हे आपण सेशन करतो प्रत्येक वेळेस. तर या सेशनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी एका छोट्याशा गोष्टीने सुरुवात करेन. गोष्ट फार सुंदर आहे बरं का, नीट ऐका. एक गोष्ट म्हणल्यावरती सगळेजण असे कान बिन टवकारून बघतात. इतकं सुंदर वाटतं ना गोष्टींनी. लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये झाकायलाच खूप आवडतं, हेच त्याच्यातून सिद्ध होतं. असू द्या, झाका दुसऱ्याच्या आयुष्यात, पण त्याच्यामधून शिकून बाहेर पडलं पाहिजे. नाहीतर मग काय ते म्हणतात ना, काय ती एक म्हण आहे, ते सगळे पाढे सारखेच, तशातली गता नको व्हायला. एक होता राज्य, राज्याचा होता राजा. ठीक आहे. आणि त्या राज्याच्या जंगलामध्ये एक दिवस इतका सुंदर पोपट आला, असा मस्त मोठा पोपट, असा खूप सुंदर त्याचा असा पोपटी रंग, लाल बुंद अशी त्याची चोच, जसा पोपट असतो तसाच, पण त्यात पण तो असा उठावदार होता दिसायला. खूप सुरेख पोपट. मग तिथून जे असे शिकारी शेतकरी असा त्यांचा जो ग्रुप चाललेला, त्यांचं लक्ष त्या पोपटावरती गेलं. आणि त्यांनी काय केलं, त्या पोपटाला असं पकडलं, फार मेहनतीने त्याला असं पकडलं. आणि त्यांनी विचार केला, राजाच्या स्वाधीन करूया, आपल्याला चांगलं काहीतरी त्याच्या बदल्यात मोबदला मिळेल. म्हणून त्यांनी त्या पोपटाला घेऊन ते राजाच्या दरबारामध्ये गेले. आणि राजाला त्यांनी सांगितलं की हा पोपट राजाजी आम्ही तुमच्यासाठी आणले. राजाजींना पोपट प्रचंड आवडला. मग त्यांनी काय केलं, त्या जी लोक घेऊन आलेली त्यांना छानपैकी बक्षीस दिलं. आणि त्या पोपटाच्या सरबराईसाठी त्यांनी मोठी एक टीम नियुक्त केली, एक मोठा ग्रुप नियुक्त केला की ह्याची सेवा तुम्ही करायची. मग काय, त्याला ऑर्गॅनिक शेतात पिकलेले डाळिंब, मग काय त्याला A2 मिल्क, मग काय त्याच्यासाठी सुंदर सुंदर पेरू, ते पण सगळे ऑर्गॅनिक, त्याला आर्टिफिशियल असं काहीच नाही, त्याला सगळे ऑर्गॅनिक असे छान छान फळं त्याला आणून द्यायला सुरुवात केली. मिरच्या आवडतात म्हणून सुंदर मिरच्या वगैरे सगळी त्याची व्यवस्था केली. अगदी पिंजरा नाही, त्याच्यासाठी मोठी खोली तयार केली. त्या खोली शयनगृह त्याच्यासाठी वेगळं असं तयार केलं. सगळं त्याच्यासाठी रेडी झालं एकदम. त्याच्यासाठी तामझाम एकदम भारी. एक दिवस काय झालं, ह्या तामझामात पोपट राहत होता, मजा करत होता. ही वॉज एन्जॉईंग हिज लाईफ टू द फुल्लेस्ट. वन डे व्हॉट हॅपन, एक दिवस चुकून त्या ज्या रूमच्या बाहेर जो, खोलीच्या बाहेर जो उभा राहायचा, शयन कक्षाच्या बाहेर जो उभा राहायचा, तो व्यक्ती चुकून तो व्यक्ती खिडकी बंद करायचा विसरला. काय झालं, खिडकी बंद करायचा विसरला. आता त्या पोपटाचं लक्ष खिडकीकडे जायचं. खिडकी तर उघडी आहे, जावं का, खुल्या आसमानामध्ये उडी मारावी का, असं सुंदर खुल्या आसमानामध्ये पंख मारावेत का, आपण छान विहार करावा का, असं त्याला वाटायचं. पण दुसऱ्या क्षणी विचार यायचा, पुन्हा एकदा पेरूसाठी खूप जाम डोकं खावं लागेल, पुन्हा एकदा डाळिंबासाठी खूप मेहनत करावी लागेल, नको ते कुटाने करावे लागतील, कोण करणार, जाऊ दे ना, खिडकी उघडी तर उघडी, कोणतरी बंद करून घेईल, काय फरक पडतो, की फरक बंद आहे, असं म्हणून तो पुन्हा एकदा त्याच गादीवर झोपला, छान अंगावर ओढलं, मजा करूया. ठीक आहे. असे काही दिवस निघून गेले, काही महिने निघून गेले. आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं नंतर, त्यानंतर असं झालं, त्याच ग्रुपला जंगलातून जात असताना एक सुंदर मोर भेटला. मग पुन्हा तो मोर घेऊन कुठे आले, राजाकडे आले. आता राजाने काय केलं, जुनी जी रूम होती पोपटाची ती खाली करायला सांगितली. आणि त्याच्यामध्ये आता कोणाला ठेवलं, मोराला ठेवलं. आता त्या पोपटाला काय वाटलं असेल मला सांगा. अगदी तेच वाटलं जे आपल्या प्रत्येकाला मरते समयी वाटू शकतं. म्हणजे माझ्यावरती वेळ नाही आली, तुमच्यावरतीही नाही वेळ आली, पण मरते समयी जे वाटू शकतं ना, तेच त्या पोपटाला वाटलं. म्हणजे काय ताई, मरते समयी म्हणजे काय तुम्ही हे काय बोलताय तुम्ही. अगदी तसंच देवा, किती यातना होत आहेत या शरीराच्या,
देवा किती हा भोग सहन करावा लागतोय. माझेच लोक मला विचारेनात. ज्यांची सुशी मी काढली, आज मी पलंगाला लागली तर माझी सुशी काढताना यांची तोंड बघवनात मला. जे मला खावंसं वाटतं ते मला कोणी आणून देईना, माझ्यासाठी कोणी काम करेना, पण ह्यांच्यासाठी मात्र मी अख्खं आयुष्य झिजवलेलं आहे. आणि ज्या ज्या क्षणी मला मार्ग मिळाला, ज्या ज्या क्षणी खिडकी उघडी असताना कोणीतरी मला सांगायला आला, कीर्तनकाराला, प्रवचनकाराला, एखादी नीलमताई आली सांगायला, चल खिडकी उघडी दिसते, चल चल ये ये, त्या क्षणी मात्र मी माती खाल्ली. त्या पेरूच्या मोहापायी मी आतमध्येच बसून राहिलो. मोक्ष मोक्ष मोक्ष, विषयांपासून मुक्तता 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 ही मेल्यावर किंवा मरत असताना नाही, तर त्याच्या पूर्वी मिळवायची असते. त्याच्या पूर्वी मिळवायची असते. सजीव देह असताना, हात चालत असताना, पाय चालत असताना ती मुक्ती मिळवायची असते. त्याच्यापासून मनाने अलिप्त व्हायचं असतं. हा सुंदरसा संदेश घेऊन आपल्याकडे गीता सतत येत असते. भगवद्गीता आपलं दार ठोकावत असते. माझ्यासारखे अनेको काळाच्या प्रवाहात झाले. अगदी आदि गुरु शंकराचार्यांपासून प्रत्येकाचं नाव आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाचं नाव, तुम्हाला आवडो ना आवडो, तुम्हाला ओशो आवडो ना आवडो, त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला समर्थ रामदास स्वामी आवडो ना आवडो, त्यांचं नाव आहे. तुम्हाला तुकाराम महाराज आवडो ना आवडो, त्यांचं नाव आहे. प्रत्येकाचं नाव त्या कॅटेगरीमध्ये. तो प्रत्येक जण गीता ग्रंथ हातात घेऊन लोकांच्या दारावरती गेला. या तुम्हाला सांगतो काय, मोक्षाचा मार्ग सांगतो. पण आम्हाला काय वाटतं, नामस्मरण करायचं, माळ जपायची, सगळं आम्ही करतो. छान ताई, रोज सकाळी उठून मी सगळं व्यवस्थित करते, डबा वगैरे एव्हरीथिंग, आय डू एव्हरीथिंग नाईसली. नाही वेळ मिळाला तर संध्याकाळी मी सगळं करते आणि ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या घेऊन माळ बीळ सगळं सगळं जपते. पण 7:30 वाजता हे सगळं करून झालं ना ताई, की मग मला थोडं बोर व्हायला लागतं. मग मी काय करते ताई, मग मी टीव्हीचा रिमोट घेऊन मी सिरियल ऑन करते. ताई थोडं बोर व्हायला लागतं. मग मला थोडं बोर झालं की मी काय करतो, मी फोन उचलून माझ्या मित्राला फोन लावतो. बरोबर ना लक्ष्मण दादा, माझ्या मित्राला फोन लावतो. मग कोणीतरी माझ्या मैत्रिणीला फोन लावतो, कोणीतरी जावेला फोन लावतं, कोणीतरी नंदेला फोन लावतं, कोणीतरी आईला फोन लावतं आणि सगळं बडबड 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 करायला सुरुवात करतो. आपण आध्यात्मिक नाही असं नाहीये, आपण नामस्मरण करत नाही असं नाहीये, आपण सगळं करतो. पण सगळं करून झाल्यावरती ना, ज्यावेळेस आपली वेळ येते ना खरी, आत्ता समुद्राच्या खाली गेलेलो आहोत छानपैकी, आता डुंबायचंय, मस्तपैकी त्या चिंतनात राहायचंय, त्याच वेळेस आपल्याला काय व्हायला लागतं, बोर व्हायला लागतं. आणि आपण मात्र कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीचा बळी आपण पडतो. आणि ज्याप्रमाणे एखादी बाई जिला डायटिंग करायचंय, जी अख्खा आठवडाभर डायटिंग करते, अनुभवाने सांगते, अख्खा आठवडाभर डायटिंग कर 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 करते, भाज्यांमध्ये तेल कमी कमी कमी, स्वतःबरोबर अख्ख्या घराला खायला घालते. आणि एवढं सगळं केल्यानंतर शनिवारच्या संध्याकाळी मात्र ती हॉटेलला जाऊन बाप रे काहीच सोडत नाही. झालेलं 2 किलो वजन कमी, सोमवारी परत तेवढंच भरतं. येतंय का लक्षात? आम्ही नामस्मरण कर 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 करतो. आम्ही ह्या कीर्तनकाराकडे जातो, आम्ही त्या महाराजांचं ऐकतो, ते महाराज म्हणलेले सोपं आहेत, ते महाराज एकदम भारी आहेत, त्यांच्याकडे जावं, ह्याच्याकडे जावं, त्याच्याकडे जावं, आम्ही असा ग्रंथ वाचावा, आम्ही तसा ग्रंथ वाचावा, आम्ही ह्या नाकाने श्वास घ्यावा, ह्या नाकाने दाबून धरावा, आम्ही श्वासच बंद करावा, आम्ही सगळं करायचं सोडून द्यावं, आम्ही बरंच काय काय करावं. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही एखाद्या कॉलवरती आणि एखाद्या सिरियलमध्ये अशी माती खावी की पुन्हा आम्ही शून्यावर येऊन बसावं. त्या सापाला साप कसा गिळतो त्या सापशिडीमध्ये, तो पुन्हा शून्यावरती येतो, तसे आम्ही पुन्हा शून्यावरती यावं. लेट मी टेल यू, वेदर इट इज एक्सरसाइज, वेदर इट इज डायटिंग, वेदर इट इज युअर गुड हॅबिट, वेदर इट इज युअर स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म तुमचं काहीही असेल, याच्यामध्ये एकच गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. देगलूरकर महाराज जरी आले ना, तरी ते तुम्हाला वाचवू शकत नाही. मी तर स्वतः म्हणेन की ज्ञानेश्वर माऊली जरी आल्या ना तुम्हाला इथे वाचवायला, तरी त्या तुम्हाला वाचवू शकत नाही. चला, इंदुरीकर महाराज आवडतात ना तुम्हाला, असे मस्तपैकी, ये यमराजा कोण आहेस, चल गड्या काय करतोयस, ते जरी आले ना, तेही नाही वाचवू शकत. या जगात कोणीच कोणाला वाचवू शकत नाही. आपण आपल्या लेकरांना नाही शिकवू शकत, हो, वाचवण्याची गोष्ट दूरची आहे, कोणीच नाही वाचवू शकत. फक्त एकच व्यक्ती तुम्हाला वाचवू शकतो, ते म्हणजे आपण स्वतः. तुम्ही स्वतः तुम्हाला वाचवू शकता. मग आता आपण अक्षर ब्रह्मयोग शिकतो आहोत, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं ब्रह्मदेवाच्या 1000 युग, ब्रह्मदेवाची 1000 युग रात्र होणार, त्याच्यानंतर सकाळ होणार, पुन्हा एकदा सृष्टी जन्माला येणार. मग त्याच्यानंतर काय होणार, तुझा पुन्हा एकदा जन्म होणार, तू अव्यक्त स्वरूपात असशील, ते तू व्यक्त स्वरूपामध्ये येणार आणि पुन्हा तू तेच भोगायला लागणार. असं का सांगितलं असेल बरं?
आपण अव्यक्त स्वरूपात आपण सुद्धा, म्हणजे बघा आता आपण भेटतोय ना, आपण जर मुक्त नाही ना झालो, आपण पुन्हा पुढच्या सेशनमध्ये भेटणार आहोत. म्हणजे कुठल्या पुढच्या सेशन नाही, ब्रह्मदेवाचं सेकंड जे सुरू होईल ना, तो झोपेल तेव्हा आपण सगळे बुडून जाऊ, आणि जेव्हा तो उठेल तेव्हा आपण पुन्हा सगळे जन्माला येऊ, आपण पुन्हा सगळे परत भेटू. यू नो दॅट. हे का सांगितलेलं आहे? हे याच्यासाठी सांगितलंय की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. तसं तुमचं प्रत्येक कर्म, आपलं प्रत्येक कर्म, ते फळ घेतल्याशिवाय संपणार नाहीये, ते फळ भोगल्याशिवाय संपणार नाहीये. आणि आपण काय करतो, फळ भोगतानाच दुसरं कर्म निर्माण करतो, मग पुन्हा त्याचं फळ, असं आपलं कंटिन्युअस सायकल सुरू असतं. मग ब्रह्मदेवाच्या या जगामध्ये जो जो व्यक्ती ब्रह्मदेवाची उपासना करतो, जो व्यक्ती, गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं, काळाची उपासना करतो, देशाची उपासना करतो, एखाद्या वस्तूची म्हणजेच एखाद्या देवतेची उपासना करतो, तो व्यक्ती त्या गोष्टीने परिच्छिन्न असतो. तो व्यक्ती त्या गोष्टीने परिच्छिन्न असतो. हा शब्द तुम्ही ऐकला असेल, देश परिच्छिन्न. हा देह कसा आहे, आपण कसे आहोत, देश परिच्छिन्न आहोत, आपण काल परिच्छिन्न आहोत, आपण वस्तू परिच्छिन्न आहोत. म्हणजे काय, आपण देशाने मर्यादित झालो आहोत, आपण कालाने, परिच्छिन्न म्हणजे मर्यादित, परिच्छिन्न म्हणजे कसं, मर्यादित. ही रूम बांधली तेव्हा ह्या वॉल्सनी, या भिंतींनी काय केलं, परिच्छिन्नता, मर्यादा आणली. कशाला, जागेला मर्यादा आणली. आपण सगळे कसे आहोत, देश परिच्छिन्न आहोत, आपण काल परिच्छिन्न आहोत, आणि आपण वस्तू परिच्छिन्न आहोत. मग मुमुक्षूची काय इच्छा असली पाहिजे, मुमुक्षूची जे जिद्दी सेशनला येतात त्यांची काय इच्छा असली पाहिजे, आपण अपरिच्छिन्न व्हावं. कसं व्हावं, अपरिच्छिन्न. म्हणजे कोणीच आपल्याला ब्रेक करू शकत नाही, कोणी आपल्याला मर्यादेत आणू शकत नाही, असं आपण व्हावं, अशी प्रत्येक मुमुक्षीची इच्छा असली पाहिजे. मग भगवंत या पुढच्या श्लोकांमध्ये हेच सांगतायत की असा जो तू असशील, जो तू माझा विचार करशील, तू त्या देवतांचा विचार करणार नाही, तू ब्रह्मदेवाचा काळाचा विचार करणार नाही, तू कर्माचाही विचार करणार नाही. फॉर दॅट मॅटर कर्म सुद्धा सांगितलंय, पुढच्या श्लोकात येते, शेवटचे श्लोक त्याच्यासाठी सांगितलेत, कर्मयोगाबद्दल सांगितलंय. तू कर्माचाही विचार नाही करणार, तू त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तू फक्त माझा विचार करशील, त्यावेळेस मात्र तू मला येऊन भेटशील. आणि एकदा का तू मला येऊन भेटलास ना, की तू पुन्हा या काळाच्या गणनेत येणार नाहीस, पुन्हा एकदा तू या ब्रह्मदेवाच्या सायकलमध्ये येणार नाहीये, पुन्हा एकदा तुला पुनरपि जननम पुनरपि मरणम करावं लागणार नाहीये, तुला हा जो दुःखमयी संसार आहे तो पुन्हा तुला भोगावा लागणार नाहीये, असं भगवंत इथे अर्जुनाला सांगतायत. कशासाठी सांगतायत, अक्षर ब्रह्म योग, अक्षर असा तू हो, ह्याच्यासाठी भगवंत हे अर्जुनाला सांगतायत. मग हे कशाच्या माध्यमातून मिळवायचंय, हे कशाच्या माध्यमातून मिळवायचंय, भगवंताने आपल्याला अनेको योग सांगितला, योगाच्या माध्यमातून मिळवणं अवघड आहे, इतर गोष्टींच्या माध्यमातून, ज्ञान त्या ज्ञानाच्या माध्यमातून पण मिळवणं अवघड आहे. का, कारण एक जरी अनेको जन्म आपण तपश्चर्या केली, आणि लक्ष्मण दादा, एखाद्या जन्मात जरी एखादी गोष्ट आपली चुकली ना, तरी तुमची तपश्चर्या भंगाला जाऊ शकते. अनेको वर्ष तुम्ही तप करताय, तुम्ही ज्ञान मिळवताय, पण अजून तुम्ही पूर्णत्वाला प्राप्त नाही झाला आहात. मग एक जरी चुकी असली ना, की तरी आपण शून्यावरती येतो. पण या सगळ्यामध्ये एक साधन जे सुंदर सांगितलं होतं, ज्याच्याबद्दल आपण अनुसंधान बघितलं होतं, तेच इथे बोललं जातंय की तू काय कर, कशाच्या रूपाने तू मला मिळव, योगाच्या रूपाने नाही, ज्ञानाच्या रूपाने नाही, तुम्हाला भक्तीच्या रूपाने मिळव. कसं तुम्हाला भक्तीच्या रूपाने मिळव, ऐका बरं का. आपल्यामध्ये चुका काय होतात, आपली भक्ती कुठे खरी कमी पडते म्हणण्यापेक्षा ती भक्ती जणू भक्ती नसतेच, असं कुठे घडतं. इथे जे ना मोस्ट ऑफ दी लोकांचं किंवा जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये लोक कन्फ्युज्ड असतात. आपल्या पहिलीतला मुलगा, दुसरीतला मुलगा, तिसरीतला मुलगा, लहान असताना मुलांना कळत नाही की मम्मा एक्झामला जायचंय, पण लिहायचंय, कशासाठी लिहायचं त्यांना कळत नाही, तेवढं त्यांचा मेंदू चालत नाही, म्हणजे चालत नाही, तेवढी मॅच्युरिटी नसते, बरोबर ना. मग आपण त्यांना समजावून सांगतो, तू हे सगळं लिहिलंस ना की तुला आउट ऑफ मार्क्स मिळणार, मग तुला टीचर गिफ्ट देणार, मग असं होणार, मग तसं होणार, तुझं कौतुक होणार, आणि जर तू हे नाही केलंस तर काय होणार, तू नापास होणार, तू पुन्हा पहिल्या वर्गात येणार. जसजसं ते मूल मोठं होत जातं ना, तेव्हा त्याला क्लिअर व्हायला लागतं डोक्यामध्ये की आता काय होणार आहे, मला नेक्स्ट स्टँडर्डमध्ये जाण्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे, मला पास व्हावं लागणार आहे. भाविक हो, श्रोते हो, तसं आपल्यालाही या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये एक्झॅक्टली माहिती असलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय, नेमकं कुठे जाऊन भेटायचंय, नेमकं कुठे जाऊन काय, म्हणजे दुसरा शब्द येतो तोंडात माझ्या आता, पण तुम्ही आवडते, पण नेमकी काय करायची आपल्याला, म्हणजे कुठे काशी करायची आहे, थोडक्यात जर परिपक्व सात्विक शब्द, माझ्या मते सात्विक शब्द, कुठे काशी करायची ते माहिती असलं पाहिजे. अव्यक्त अशा परमात्म्यामध्ये विलीन व्हायचंय.
ज्यावेळेस ब्रह्मदेवाची रात्र होते त्यावेळेस अखंड सृष्टी अव्यक्त स्वरूपात जाते. जेव्हा ब्रह्मदेव उठतात तेव्हा संपूर्ण सृष्टी व्यक्त स्वरूपात येते. पण ते जे अव्यक्त स्वरूप असतं ते मायेचं स्वरूप असतं. अगदी त्याप्रमाणे खरा परमात्मा सुद्धा अव्यक्त स्वरूपात आपल्याबरोबर सतत आहे. दोन्ही गोष्टी अव्यक्तच आहेत, पण एक मायेचं रूप आहे, एक परमात्म्याचं रूप आहे. आपल्याला त्या अव्यक्त परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे. कशाच्या पातळीवरती? माझ्यासारख्या बडबड करण्याच्या पातळीवरती? बडबड अनेक लोक करतात, त्या पातळीवरती नाही. आपल्याला खऱ्या पद्धतीने जाणून घ्यायचंय. मग नामस्मरण करून तुम्ही मिळवाल भगवंताला? एक वाक्य बोलेन, नाही, नाही मिळवू शकत. किती पण नामस्मरण करा, पण जोपर्यंत बोध होत नाही, राम हमारा जप करे हम बैठे आराम, जोपर्यंत तो बोध होत नाही की बोलता 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 शरीर गळून पडतं आणि आतमध्ये रामाचं नाम घेणारा वेगळा असतो, हा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नामाचाही काही उपयोग नाही. लोक फक्त सुपरफिशियल करत जातात करत जातात करत जातात, त्याच्यामधून काहीही हासिल होत नाही. फक्त 4 लोक आपल्याला छान म्हणतात, अगं बाई ग किती छान ग, कसली पूजा करते ग, आणि त्यातून आपल्याला मिळतं काय? डोंबल. काय फायदा आहे त्याचा? त्याच्यापेक्षा जाऊन एक 300 रुपयाचं तिकीट काढून मूवी बघून या. बघा, वाक्य जरा वादग्रस्त आहे पण तरी पण मी म्हणेन जा जरा मूवी बघून या, किंवा एक काम करा, एखादी तिकीट जा काढा, जरा स्वित्झर्लंड वगैरे फिरून या तुम्ही, जरा छान भोग तरी घ्या. हो, निदान भोग तरी घ्या, त्यातून तरी शिकाल. जर आध्यात्मिक असाल ना तर आतलं बीज आहे ना ते गप्प बसू देत नाही. प्रत्येक भोगाला ना वैराग्याच्या पातळीवर नेऊन ठेवतं. प्रत्येक भोगाला वैराग्याच्या पातळीवर नेतं. बघा, लग्नामध्ये आधी सजणारे आपण आणि लग्नामध्ये आता सजणारे आपण, याच्यामध्ये फरक आहे की नाही? साधंसं उदाहरण आहे, फरक आहे त्याच्यामध्ये. भोगाला सुद्धा अध्यात्म तुमच्या वेगळ्या वैराग्याच्या पातळीला नेऊन ठेवतं, किंवा मी असं म्हणेन त्या प्रत्येक भोगाला अध्यात्माचं इंधन बनवायला लागतं. विषयाला अध्यात्माचं इंधन बनवतं जर आपल्यामध्ये बीज असेल अध्यात्माचं तर. म्हणून फुकट वाटत नाही ना तिकडे उगाच माळा जपत बसायची, इकडे बघ तिकडे बघ, करू नका. उगाच वाटत नाही आपलं गेलंय आपलं कीर्तनाला आणि उगाच हे करते, मुकादऱ्या मारते, याचं काय झालं आणि त्याचं काय झालं, करू नका. गरज नाहीये. नाही करावं असं वाटत आहे ना कीर्तन, इथे वक्ते पण आहेत आणि हे ऐकणारे पण वक्ते भरपूर आहेत, हेही मला माहितीये. हात जोडून म्हणते, वाटत नाही ना कीर्तन करा, करू नका. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत जा, आरामात 50-60 हजार पगार मिळतो. जास्त टेन्शन घेऊ नका, जगण्यासाठी सगळे पैसे मिळतात. उगाच कीर्तनाच्या मागे लागू नका. ते कीर्तन करत त्या देवाचं पण म्हणजे असं असतं ना की कीर्तनकार हा हा करत कीर्तन करून जातो, ऐकणारे हॅ हॅ करत कीर्तन ऐकतात, तो देव राहतो वेगळीकडेच. त्या देवालाच माहिती नाही माझ्याबद्दल बडबड करतायत. अशातली गता नको करायला. छान पैसे कमवता येतात, जगामध्ये सुंदर जगता येतं, पण अध्यात्म का करायचंय? तो प्रत्येक भोग भोगायचा आहे, तो अध्यात्माच्या त्या चौकटीमध्ये भोगायचा आहे. ती चौकट मर्यादा नाहीये, ती चौकट झालर आहे. ती चौकट त्या तुमच्या जगण्याला सौंदर्य देते. त्या अर्थाने अध्यात्म करायचा. आणि तो संदेश आपल्याला गीता देते की तू कशी भक्ती करतोय. आता हे भक्तीचे 2 मार्ग बघा बरं का. आपण जी उपासना करतो त्याचं एक स्वरूप तुम्हाला सांगून पुढे जाईन. काय वाटतं आपल्याला? सगळ्यात पहिल्यांदा असं देवपूजा करायची. आता देवपूजा करायची, फॉर एक्झाम्पल आज माझा एकादशीचा उपवास आहे, मला देवपूजा करायची बरं का. उज्ज्वलाताई, पल्लवीताई, शोभनाताई, मला देवपूजा करायची. भावना बघा कशी असते. आता मला उपवास आहे, माझा उपवास आहे. काय उपवास म्हणजे? उपवास म्हणजे काय आहे? उप आणि वास. सगळेजण व्हॉट्सअपवरती मेसेज ठेवता ना, स्टेटस ठेवता, उपवास, देवाच्या जवळ वास करणे. मग देवाच्या जवळ वास करणे म्हणजे आपण देवाच्या जवळ वास करतो का? नाही ना. शरीराची सगळ्यात मोठी गरज म्हणजे काय? भूक. तुका म्हणे संन्यासी आणि मध्यान्नासी तोंडवासी. तू कितीही मोठा संन्यासी अस, 12 वाजले की तुला भिक्षा आणलीच पाहिजे, तुला ते खाल्लंच पाहिजे. कितीही मोठा तू शाना अस, 12 वाजले की ह्या पोटामध्ये अग्नी पेटतो आणि त्याच्यामध्ये तुला स्वाहा काहीतरी केलंच पाहिजे. अगदी तसंच या शरीराची सगळ्यात मोठी गरज म्हणजे भूक आहे. मग आपण काय करतो? देवाच्या जवळ वास करतो. म्हणजे या शरीराची सगळ्यात मोठी गरज भूक, तिला सुद्धा आपण बाजूला ठेवतो, निग्लेक्ट करतो. नाही मला स्वाहा करायचे, तेही बाजूला. का? कारण माझ्या ज्या सगळी इंद्रिय आहेत जी इतर वेळेस बाहेर वका वका फिरत असतात, त्यांना सगळ्यांना मी आत घेते. जास्त करून खाण्यासाठी फिरत असतात बायका, तर दुसऱ्यांच्या पण खाण्यासाठी सकाळ आदल्या रात्रीपासूनच सुरू होतं. काय भाजी बनवायची, हितनच सुरुवात होते. सतत तो अखंड जन्म आपला
यातच जेवण बनवणे, खायला घालणे, खरकाट धुणे, कपडे घालणे, कपडे काढणे, कपडे धुणे, किचन घाण करणे, किचन स्वच्छ करणे, याच्या पलीकडे आपण जातच नाही. म्हणजे जन्मच त्याच्यासाठी झाल्यासारखं आपल्याला आहे. त्यातून वेळ मिळाला तर एखादी गृहिणी लिहून काढते, एखादी गृहिणी वाचन करते, त्याचाही परिणाम काय होतो. एखादं सुंदर फूल असं एवढं उमलावं, ते एवढं उमलू शकतं, पण ते एवढंच उमलतं आणि तसंच कोमेजून जातं. आपण स्त्रिया तशाच कोमेजून जातो. पुरुषांचंही काही वेगळं नाहीये, तेवढंच आहे. पगार जाणे, ऑफिसला जाणे, काम करणे, पगार कमावणे आणि तो खर्च करणे, पुन्हा जाणे, पुन्हा कमावणे, पुन्हा खर्च करणे आणि एक दिवस असेच मरून जाणे. ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. मग आपल्याला आपल्या शरीराची ही जी इंद्रिय आहेत ती भोगासाठी बाहेर फिरत आहेत, जेवणासाठी बाहेर फिरत आहेत, त्यांना आपण एकत्र केलं म्हणजे आपण उपवास धरला. उपवास सगळ्या इंद्रियांचा असतो, फक्त मुखाचा नसतो. प्रायमरी इज मुख, कारण ते जाणवतं म्हणून. पण तो उपवास डोळ्यांचाही असतो. तो डोळ्यांनी वाईट गोष्टी बघू नये, कानांनी नको तो भोग घेऊ नये. कानांनी त्या दिवशी फक्त भजन ऐका, रोमॅन्टिक सॉंग्स नका ऐकू. दॅट इज उपवास, दॅट इज उपवास. डोळ्यांनी सिरियल बघू नका. याचा अर्थ एखाद्या कथावाचकाचं, एखादा येडा कथावाचक बसलेला आहे, महिलाओं आप एक बिंदी लगा को चलो, महिलाओं मंगलसूत्र गले में पहन के चलो, द्यावीशी वाटते ना एक. म्हणजे असल्या कथाकाराचं काहीतरी ऐकत बसू नका. म्हणजे डोळ्यांनी नको ते बघत बसू नका, कानांनी नको ते ऐकत बसू नका. ते सगळं सोडून मुखाने अन्नही ग्रहण करू नका. सगळी इंद्रिय एकवटून आणायची आणि त्या एकवटून आणून भगवंताचं आपण चिंतन करायचं. आता चिंतन करत असताना कसलं चिंतन करायचं? लीलेचं चिंतन करायचं, रूपाचं चिंतन करायचं, भगवंताच्या चरित्राचं चिंतन करायचं. बघा बरं का, लीला, रूप आणि त्याचं चरित्र, या तीनही स्वरूपाचं चिंतन होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट, व्हॉट इज गॉड टू मी? देव काय आहे माझ्यासाठी? आपल्या नात्याचं चिंतन करावं. माझं नातं काय आहे भगवंताबरोबर? भगवंत भगवंत ठीक आहे, आभाळात त्याला आपण मानलेलं सुरुवातीला, आता कळलं तो इथे येऊन बसलाय. पण त्याने माझ्यासाठी काय केलं? फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. अरे ते तरुवर त्या उष्ण काळात सुद्धा उगवतात, त्याला जीवन कोण घालतं? भगवंत घालतो. एवढंच लेकरू जन्माला येतं, त्याच्या जेवणाची सोय कोण करतं? मातेच्या स्तनामध्ये दूध आणून भगवंत करतो. तेव्हापासून त्याने आपल्याला सांभाळलेलं आहे. बघा ना, आपल्याला प्रत्येक वेळी इंट्युशन येतात. सम पॉवर इज देअर विच इज सेव्हिंग मी, सम पॉवर इज देअर विच इज गायडिंग मी, सम पॉवर इज देअर विच इज अरेंजिंग सम पीपल अराउंड मी टू हेल्प मी आउट. दॅट इज गॉड. तो भगवंत सतत माझ्या पाठीशी उभा आहे. ह्या गोष्टीचं चिंतन करणं आणि मनातल्या मनात इमोशनल होणं, मनातल्या मनात सद्गदित कंठ म्हणतात ना, नाम आठविता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी. सातारकर महाराजांचं काय कीर्तन आहे, वा. जा आणि युट्यूबला शोधा आणि बघा. अष्टांग जशा भावना साध्य होतात ना, अष्टांगांनी जशी भावना उठते ना, तसं सातारकर महाराज सुंदर एक्सप्लेन करतात त्याच्यावरती. नाम आठविता सद्गदित कंठी. मग अशा चिंतनामध्ये आपला कंठ सद्गदित झाला पाहिजे. बघा बरं का, मी उपवास सांगतेय, तुम्ही करता काय करता ते बघा, तुमचं तुम्ही प्रत्येकाने चेक करून बघा. असं सद्गदित कंठी व्हायला लागली ना, की असं वाटतं हा परमात्मा इतका जळी स्थळी काष्टी पाषाणी भरून उरलाय, आता मी करू काय? ह्याची पूजा कशी करू मी? अरे नीलमताई सेशनला बोलतात, इतक्या भारी बोलतात. एकदा रस्त्यात भेटल्या, काय करू काय करू, मला त्यांना असं काय करू, असं माझ्यावर घडलंय म्हणून सांगते मी तुम्हाला, असं फेक नाही बोलत आहे. अक्षरशः त्या महिलेने म्हणजे अभिमान म्हणून नाही, ती भर रस्त्यात पाया पडली, तिने तिच्या पर्समध्ये हात घातला, तिने 1000 रुपये काढले, हातात दिले. म्हणलं हे काय आहे म्हणायचं. ती म्हणते ताई मला काय करून काय नको असं झालेलं आहे. तसं आपल्याला जेव्हा वाटतं ना, हा भगवंत आहे, ह्याला मी काय करू आणि काय नको, मग त्यावेळेस आपण आपल्या रजिस्टर्ड माइंडमध्ये गणपती बाप्पा, राम, कृष्ण अशा ज्या मूर्त्या असतात ना, ज्या आपण देवाऱ्यात सजवलेल्या असतात, आपल्या आवडीच्या, आपली चॉईस असते तिकडे पण. मला गणपती सोंडाचा नाही आवडत, नको नको नको. बाण धरलेला मला राम आवडतोय, धनुष्य बाण धरलेला मग राम. आपल्या चॉईसनुसार ती मूर्ती आपण बसवली आहे. मग आता तो कंठ सद्गदित झालेला, आता त्याची पूजा करायची आहे. मग काय करतो आपण? त्या मूर्तीला ठेवतो, सुंदर अभिषेक घालतो. मग दुधाचा अभिषेक घालतो, असं सुंदर दूध जे न तापवलेलं असं त्याचा अभिषेक घालायचा, तुपाचा, दह्याचा, पाण्याचा अभिषेक घालायचा आणि त्याची सागर संगीत टीका वगैरे लावून पूजा करायची. त्याला अत्तर लावायचं, कुठला अत्तर? ज्याचा सुगंध आपल्याला आवडतो. मग त्याला अगरबत्ती ओवाळायची. कुठली अगरबत्ती? आपल्याला आवडते, सायकल अगरबत्ती, म्हणजे व्हॉट एव्हर इट इज, ती अगरबत्ती त्याने आपण तिला ओवाळायचं. आणि तिथे पण आपण काळजी घेतो.
शेजारणीला आपण सांगतो, तुम्ही अगरबत्ती लावता का? अगं बाई, वास कधी आला नाही. आमच्या अगरबत्ती. वरच्या फ्लोअरची बाई म्हणते, कुठली ग अगरबत्ती तू लावते? हे माझ्यावर झालेलं आहे म्हणून सांगते मी तुम्हाला. हा पण काही फुटकळ दृष्टांत नाही, हा घडलेला आहे माझ्याबरोबर. आता मी अगरबत्ती लावते हे मी तिला कशाला सांगू, बट स्टील शी एक्सपेक्ट्स, यू आर कीर्तनकार, तुझ्या घरच्या अगरबत्तीचा वास माझ्या घरात आला पाहिजे. बघावर का लक्ष्मण दादा, एवढ्या बायकांच्या अपेक्षा असतात, म्हणजे जगू की नको जगू असा प्रश्न मला पडतो. तर भगवंताला अगरबत्ती पण आपल्या आवडीची ओवाळायची. आता बघा, भगवंताची पूजा झाली, आता मला काय वाटतंय याचं गुणगान करावं. ताई तुम्ही भेटलात, इतकं भारी वाटलं ताई, तुमचं सेशन छान, ताई तुमचं कीर्तन छान, कसल्या भारी बोलता, ऐकत राहावं असं वाटतं, अमकं तमकं तमकं. तसंच देवाला बोलावं असं वाटतं, देवा तू किती छान रे. मग आपण काय करतो, गायला लागतो, म्हणजेच आपण काय करतो, आरती करायला लागतो. आरती करायला लागतो. व्हॉट इज दिस? द भक्ती इज अ फ्लो. भक्ती काय आहे आपल्यासाठी? जी आपण कर्माच्या पातळीवरती आणली ती आपल्यासाठी फ्लो आहे. काय फ्लो आहे? जो आतून सुरू होतो. कोणीतरी आपल्याला सांगितले उपवास करायचा आहे, जो आतून सुरू होतो त्याला आपण साकार स्वरूपामध्ये त्याची पूजा करतो, त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण गान करतो, आरती करतो, आणि त्याच्यानंतर आपण चिंतन त्याचं करायचं असतं, पण आपण इतर ठिकाणी बघायला लागतो. आता ह्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्ही बघा, आयडियली चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक स्टेपमध्ये बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, मी. उपवास कोण करतंय? मी करतेय. मी उपवासाला काय खाते? खिचडी खातीये. काहींना वरीचा तांदूळ आवडतो, काहींना भगर वरीचा तांदूळ, काही म्हणतात काही नाही होत आई, 4 चिप्स आणि 4 चणे खाल्ले ना, शेंगदाणे, सॉरी चणे नाही, 4 शेंगदाणे खाल्ले ना की माझा उपवास झाला, पाणी प्यायला असलं बस झालं, असं सुद्धा काही लोक म्हणतात. बघा बरं का, पूजा करत असताना मला गणपती आवडतो, मला प्रभू श्रीराम आवडतात, मला कृष्ण आवडतो, ह्या प्रत्येक स्टेपला एक व्यंग आहे. काय व्यंग आहे? आपण स्वतःच्या आवडीने केलेले आहेत. आपण स्वतःच्या आवडीने केलेले आहेत. भगवंत काय म्हणतोय? भक्ती कर म्हणतोय. श्रोते हो, भाविक हो, मी तुम्हाला इथे आपण जी भक्ती करतो ती भक्ती आपल्याला भगवंतापर्यंत का नाही मिळवणार याचं रिझन तुम्हाला मी देते. कारण आपली भक्ती व्यंग आहे, अव्यंग नाहीये. आणि अव्यंग असा भगवंत मिळवायचा असेल तर आपली भक्ती सुद्धा अव्यंग, जिच्यामध्ये व्यंग नाही, जिच्यामध्ये फूट फाट चुकी काहीच नाही, अशी भक्ती झाली पाहिजे. मला सांगा, हे शक्य आहे का? कोणीतरी मला सांगावं, हे शक्य आहे का? ताई, त्रिगुणांनी आम्ही बनलेले. जो सात्विक आहे तो तुपाच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवेल, आणि जो तामसी आहे तो छानपैकी कापून त्याची मान, काय त्याचं काय ते हृदय नेतात, देवासमोर नेतात वोकडांचं, असं तो तामसी गुणाचा आहे तो तशा प्रकारचा नैवेद्य दाखवेल. जो राजसी गुणाचा आहे, जसे कृष्णाचे अनेक भक्त राजसी गुणाचे असतात, ते काय करतात? कृष्णालाच इतकं सुंदर सजवतात आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशन सुरू होतं, तुझ्या कृष्णाची कपडे छान की माझ्या कृष्णाची कपडे छान, इथून सुरुवात होते. कळतंय का तुम्हाला? म्हणजे जसे पंढरपूरचे वारकरी आणि हे इस्कॉनचे वारकरी, म्हणजे जे आहेत ना इस्कॉनचे भक्त, ह्यांच्यामध्ये कायम हे चाललेलं असतं, हे युद्ध कायम असतं यांच्यामध्ये. मी फार जवळून बघते, कारण दोन्ही लोक येऊन आपल्याशी बोलतात, ते त्यांचे काय कुटाने चाललेले असतात ना ते सगळे कळतात आपल्याला. मग हे ह्यांना कॉपी करायला जातात, हे ह्यांना कॉपी करायला जातात, दोघं फक्त एकमेकांकडे बघत एकमेकांचीच उपासना करतात. कृष्ण राहतो मागेच एकटा उभा. कळतंय का तुम्हाला? आपली भक्ती अव्यंग स्वरूपाची होऊ शकत नाही. एखादा म्हटला की हे तुमचं ना भक्तिभाव आपल्याला काही जमत नाही, आपल्याला काही समजत नाही, आम्ही बाबा कर्मयोगी आहोत. आम्ही काय आहोत? कर्मयोगी. जसं आपण नेहमी प्रत्येक वेळेस एखादी ड्राईव्ह काढली आपल्या NGOच्या माध्यमातून की चला सगळ्यांनी पुढे या, मदत करा, सेवा करा. एखादा म्हणतो मी कर्मयोगी आहे, मी ही असली तसली तुमची पूजा करत बसत नाही, मी सेवा करेन लोकांची, मी सगळ्या जीवांची सेवा करेन, मी शिवाची सेवा करतो असं समजून मी जीवाची सेवा करेन, मी शिव भावे जीव सेवा करेन, असा एखादा म्हणतो. ऐका बरं का ह्याच्यामधलं मर्म. काय म्हणतो? शिव भावे जीवसेवा. जीव भावे शिवसेवा नाही, देयर इज अ डिफरन्स. बघा, चिंतन करून बघा. जीव भावे शिवसेवा नाही, शिव भावे, भाव कुठला असला पाहिजे? शिवाचा अंतःकरणात असला पाहिजे. सेवा कोणाची असली पाहिजे? जीवाची सेवा असली पाहिजे. आता बघा बरं का यशोदा काकी, तर शिव भावे जीवाची सेवा करत असताना कोणाची सेवा करणार तुम्ही? अंबानीची सेवा करणार आहे कोणी इथे? अंबानीला दान दिलं आम्ही, त्यांना 101 रुपयाचं पाकिट आम्ही त्यांना दानच करून आलो नाही ना. आपल्या गावातला सावकार
त्याची सेवा करणार आहोत आपण की नाही? हो, त्याच्याकडे कपडे होते, त्याचे कपडे फार सुंदर होते, पण तरी पण मी त्याला एक मस्तपैकी ब्लेझरच नेऊन दिला. नाही ना. आपण कोणाची सेवा करणार आहोत? आपण गरिबांची सेवा करणार आहोत. एम आय राईट? आपण दीनदलितांची सेवा करणार आहोत. आपण गरीब लोकांची सेवा करणार आहोत, जे नीडी आहेत, जे गरजू आहेत, आपण त्यांची सेवा करणार आहोत. इथे गुरुदेव खूप सुंदर वाक्य वापरतात. गुरुदेव म्हणतात, ही भक्ती सुद्धा व्यंगपूर्ण आहे. ऐका बरं का, शोभनाताई नीट ऐका, ही ज्योतिताई नीट ऐका, ही भक्ती सुद्धा व्यंग स्वरूपातली आहे. का व्यंग आहे? कारण तुम्हाला बघावं लागतं की गरीब कोण आहे. गरीबाला द्यायचंय ना, गरीब कोण आहे. आणि भेद भ्रम अमंगळ, तुका म्हणे एका देहाचे अवयव आणि सुख दुःख जीव भोगत आहे. बघा संतांची दृष्टी काय आहे. आपण सेवा करताना काय करतो? शिवभावे जीव सेवा करताना काय करतो? गरीब गरीब गरीब, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, हा गरजू गरजू. मी अक्षरशः खरं सांगेन तुम्हाला, गेल्या वेळेस आपण जेव्हा आत्ता एक 5-6 महिन्यापूर्वी साड्या जेव्हा वाटल्या ना, माझा पहिला प्रश्न होता तिथल्या गावातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आपल्याकडे, पहिला दिनेश दादा वगैरे, त्यांना पहिला प्रश्न होता, खरंच गरजू आहेत ना? बरोबर आहे की नाही? खरंच गरजू आहेत ना? बघा, म्हणजे माझी दृष्टी काय झाली? भेदपूर्ण झाली. खरंच गरीब आहेत तुम्ही, त्यांच्या गरिबीवरती मी हे करायचं, ऐतमान करायचं. बघा ना, विचार करा ना ही गोष्ट. तुम्ही एखाद्या गरीबाच्या गरिबीचा उपयोग स्वतःच्या भक्तीसाठी करताय. येते लक्षात? येते लक्षात? आलं ना व्यंग त्याच्यामध्ये? जिथे तुकाराम महाराज म्हणतात भेदाभेद भ्रम अमंगळ, आणि पुढे जाऊन लगेच आपल्याला मार्गदर्शन पण करतात. काय मार्गदर्शन करतात? तुका म्हणे एका देहाचे अवयव, हात पण माझा अवयव आहे, पाय पण माझा अवयव आहे, डोळे पण माझे अवयव आहेत. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव, सगळे जीव, श्रीमंत असतील गरीब असतील, सुख दुःख जीव भोगत आहे. गरीब पण तितकाच भोगतोय आणि अंबानी पण तितकाच भोगतोय. आता बसून तुम्ही G3 सेशन तरी ऐकताय. अंबानी बिचारा एखाद्या मीटिंग मध्ये बसला असेल आणि डोक्याचं त्याच्या खोबरं होत असेल की काय करू आता मी. येतंय का लक्षात? येतंय का लक्षात मी काय म्हणतेय? दुःख सगळ्यांना असतात, फक्त वेगवेगळ्या प्रकारचे असतात. गरिबांची दुःख वेगळी, श्रीमंतांची दुःख वेगळी असतात. एवढाच काय तो फरक असतो. पण ते करत असताना, शिवभावे जीव सेवा करत असताना आपली दृष्टी मात्र भेदपूर्ण होत असते. म्हणून गुरुदेव इथे म्हणतात की जर तू म्हणशील मी कर्मयोगी आहे, जर तू म्हणशील कर्म करणं माझ्यासाठी सोपं आहे. बघा लक्ष्मण दादा, इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर ऑल द मेन. सगळ्या पुरुषांसाठी हे अवघड असतं. एका जागी बसून नामस्मरण करणं, अमकं करणं, तमकं करणं. आम्ही जेव्हा जेव्हा NGOचं काही काढतो ना, तेव्हा तेव्हा सगळे पुरुष आमच्याकडे सगळे एकदम अंग हलवून काम करतात, एकदम छान काम करतात. का? कारण ते त्यांना चांगलं जमणार असतं. काम करायला सांगा. तुम्ही शिराचा नैवेद्य दाखवून 2 मिनिटं तिथे उभं राहायला सांगा, अवघड आहे. पण शिरा किती सुंदर बनवायचा, एखादी गृहिणी त्याच्यामध्ये 2 तास लावेल, पण तिला 2 मिनिटं सुंदर तिथे उभं राहता नाही येणार. कर्म करायला सांगा, आपण पुढे असतो. पण आपण शांततेत आपला भाव अर्पण करायला तितके आपण पुढे जाऊ शकत नाही. ते अत्यंत अवघड असतं. व्यंग व्यंग अव्यंग भक्ती, दोन्ही केसमध्ये आपण बघितलं, भक्ती अव्यंग अवघड आहे. मग कुठली भक्ती परमात्म्यापर्यंत मिळवणार आहे? ताई किती अवघड केलं हो ताई, सगळंच अवघड झालं. आता कसं मिळायचं परमात्म्यापर्यंत? कसं प्रेम करायचं आम्ही परमात्म्यावरती? मला ना एक सुंदर एक्झाम्पल भेटलं. तुम्ही जर परमिशन देणार असाल ना तर मी शेअर करेन. पण जर लोक हे ऐकतील ना, त्यांना थोडंसं अवघड वाटेल. जी गावची लोक आहेत किंवा जे टिपिकल स्वतःला वारकरी म्हणून घेतात ना, त्यांना थोडं वेगळं वाटेल. पण सध्याच्या काळात ना माझे काही जेनझी फ्रेंड्स आहेत, म्हणजे ऑफिस कलिग्सच आहेत जेनझी, म्हणजे आत्ताच्या काळातले. तर ना त्यांचं उज्ज्वलाताई कसं असतं माहिती आहे, ते ना असं डेटिंग पिटिंग करतात, असं सिच्युएशनशिप, लव्हशिप, आम्ही लिव्ह इन रिलेशन. त्यांचे रिलेशनशिपचे पण आणि खूप प्रकार असतात बरं का. तर ते त्यांचे रिलेशन कुठून सुरू होतात माहिती आहे? आपल्यासारखं नाही, कॉलेजमध्ये गेली, अरे किती हँडसम आहे, त्याला ती आवडली, अरे वा किती सुंदर केस आहेत, काय ती ओढणी बुरुबुरी उडली आणि काय सुंदर वाटलं, असं नाही इकडे प्रकार. इकडे काय प्रकार असतो? चॅटिंग केलं, वी सेंड स्माइली, चॅटिंग केलं, आणि ते चॅटिंग मीटिंगमधून ना ह्या लोकांचे असे रिलेशन जुळतात ना, हवेतच असतात तो, भेटत कधीच नाहीत. भेटत कधीच नाहीत, आग लागली त्याला. भेटतच नाहीत आणि सगळं प्रेमच जडून जातं उज्ज्वलाताई, सगळं प्रेम जडतं त्यांचं असं चॅटिंगवरती.
अख्खं प्रेम जन्म मरणाच्या त्यांच्या अगदी आनाभाका सगळ्या त्या ऑनलाईन होऊन जातात. त्यांनी बघितलंय का हो कधी एकमेकाला? बघितलंय का कधी एकमेकाला? पण कधीतरी तुमची जर मुलं असतील ना कॉलेजच्या वयात, त्यांची ना पॅशन बघा, पॅशन, त्यांची ओढ बघा, ओढ. त्यांना हाणून मारून काम करवून घ्यायला लागतं, अभ्यास करवून घ्यायला लागतो. एवढं त्यांचं मन त्या एका व्यक्तीप्रती ज्याला आपण कधी पाहिलंच नाहीये त्याच्याप्रती एवढं मन समर्पित असतं ना. बघा, भगवंताने आपल्यामध्ये सिस्टम दिलेली आहे. न पाहिलेल्या त्या भगवंताच्या प्रती आपण कसं समर्पित असलं पाहिजे. रात्रंदिवस ही लोक चॅट करत असतात, रात्रंदिवस. अक्षरशः मला त्यांना असं बघावं लागतं. ते जेनजी आम्हाला असतं ते इंटर्न वगैरे, आम्ही ते कामं करतोय आणि ह्यांची चालली आहे चॅटिंग. म्हणजे इतके ते गुंतलेले असतात ना की समोरचा घास त्यांचा असा जातो कधी कधी, अगं तोंडात घाल, तोंडात असा कुठे घालते ते इतके गुंतलेले असतात. तुमचं कधी झालंय का हो कृष्णाच्या नादामध्ये? कृष्णाचं झालेलं कोणाच्या घरी झालेलं? भगवान श्रीकृष्णाचं सुदामाच्या घरी एकदा झालेलं. आणि सुदामाच्या नाही, आपले हे कोणाच्या घरी केळीची सालं खाल्लेली? भगवंताचं महाभारतामध्ये हो. कोण कोण? व्हेरी गुड, विदुराच्या घरी. सॉरी, मी नाव विसरलेली बरं का. विदुरांच्या घरी भगवंताने काय खाल्लेली? केळीची सालं खाल्लेली. विदुरांची पत्नी एवढी गुंग होती भगवंताच्या त्या औपचारिकतेमध्ये, त्यांना काय देऊ आणि काय नको. बिचारी केळी सोलून द्यायची, ते आतलं केळ बाहेर टाकायची, साल भगवंताच्या तोंडाजवळ न्यायची, भगवंत ते खातही होता. बघा, आत्ताची जी रिलेशनशिप आहे ना, ही जी ऑनलाईन रिलेशनशिप, ही आपल्याला शिकवते की कसं हे प्रेम असतं. मग हे प्रेम करण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे. हे प्रेम करण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये आहे, फक्त आपण ती एक्सप्लोर करत नाही. आणि ना माझ्या संपर्कात ना वाडेकर बाबा म्हणून एक आहेत, खूप छान आहेत बाबा, 40 गावचे, एकदम सुंदर. अहिराणी, तुमच्यातल्या काही लोकांना माहितीही असतील, अहिराणी भाषेमध्ये छान कविता करतात, कीर्तनामध्ये छान छान म्हणी देतात. तर बाबा ना नेहमी बोलताना बोलायचे, कारण मी कॉलेजमध्ये होते तेव्हापासून बाबा माझ्या संपर्कात आहेत. बाबा नेहमी बोलायचे की बाळा, जो माणूस प्रेमात पडतो ना तो माणूस भगवंताला समजू शकतो. जर तू प्रेमात नाही पडली तर तू भगवंताला समजूच शकत नाही. ते जे वेडं प्रेम करणं असतं ना, ते आपल्याला शिकवतं की भगवंतावर कसं प्रेम करायचं. नको असतं आपल्याला गिफ्ट, नको असतात त्याचे 2 क्षण, नको असतं आपल्याला त्याच्याकडून काहीही, त्यालाही नको असतं तिच्याकडून काहीही. फक्त एक शब्द महत्वाचा, जेवलीस का, एवढा शब्द महत्वाचा की संपला विषय. तसं भगवंताला काही महत्वाचं नाहीये, काहीही. ही डोंट वॉन्ट एनिथिंग फ्रॉम यू. त्याच्याकडे सगळं काही आहे, त्याला फक्त तुमचं एवढंच पाहिजे. रामकृष्ण हरी. प्रेमाने बोला, 108 मनी जाळा, ते एक मना इतकं बोला प्रेमाने रामकृष्ण हरी. याचा अर्थ खरंच जाळू नका, नाही तर तुम्ही बाकी सगळं वर्तन करायचं सोडता आणि एवढंच काहीतरी करता आणि आता तेवढंच काढून मग ते बाहेर वगैरे टाकता. सिम्पलशी गोष्ट आहे. मला जसं डेप्थमध्ये जातो ना, जसं शरीर जसं जगात फिरायला लागतं, शरीर जसं जगात फिरायला लागतं, मेंदू जसा ग्रंथांमध्ये फिरायला, शरीर जगात, मेंदू ग्रंथात आणि मन संतांच्या वाटेवरती, ह्या 3 गोष्टी जेव्हा व्हायला लागतात ना, तेव्हा जे जे कळतं ना ते एखाद्या ज्वालामुखीसारखं असतं. ज्वालामुखी का बरं? ज्वालामुखी अनेको कन्सेप्ट जळून पडतात, अशा जळून खाक होतात, काहीच राहत नाही. पाणी आलं की काय करतं? सगळ्या वस्तू वाहून एका ठिकाणी नेतं तरी, पण अग्नीमध्ये ताकद असते. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पाणीरूप नाही म्हटले, अग्निरूप. का अग्निरूप? कारण आम्ही सगळ्या जाळूनच टाकतो. म्हणून शरीर जगामध्ये हिंडतंय, बुद्धी या विचारांमध्ये, या इंटलेक्टमध्ये, या कन्सेप्ट्समध्ये फिरते, आणि अंतःकरण मात्र संतांच्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न करतं ना, त्यावेळेस जे ज्वालामुखी उठतात ना, ते तुमच्या सगळ्या कन्सेप्ट हाणून पाडतं. आणि आय एम द काइंड ऑफ अ पर्सन, मी अशा प्रकारची व्यक्ती आहे जी नवीन गोष्ट, क्रिएटिव्हिटी आतून यायला लागते, आतून सुचायला लागतं, आतून सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. जसा नाचरे मोरा करतो तसा तो आतून करतो ना, तसं आतून व्हायला लागतं. मला असं प्रत्येकाबद्दल वाटतं की आपण सुद्धा प्रत्येकाने तेवढं, म्हणजे मी अतिपरिपक्व आहे असं नाही आहे, पण हा जो अनुभव मी घेते ना तो प्रत्येकाने घ्यावा असं मला मनापासून वाटतं.
पुस्तक पुस्तक किती शिकवू शकतं हे पुस्तक. ह्या पुस्तकामध्ये जेवढे शब्द आहेत ना एवढेच शब्द आहेत, पण तुम्हाला माहिती आहे या पुस्तकाला त्या शब्दांच्या मधलं बरंच काही शिकवायचंय आपल्याला, आपण ते शिकतच नाही आहोत. आणि ते आपल्याला जगात जेव्हा आपण हिंडतो ना त्यावेळेस आपल्याला ते शिकायला मिळतं. आणि असं भरपूर फिरूया आणि आपण आपल्या आता श्लोकांकडे येऊया. ठीक आहे. आणि आता बघा हे जे काही बोलले ना मी ते सगळं श्लोकांमध्ये आहे की नाही बघा. फक्त श्लोक क्रमांक जो आपला 21, 22, 23, 24 आहे, तर 24वा श्लोक आहे तो मार्गाबद्दल सांगतोय, गतीबद्दल सांगतोय. तर तो जो गतीचा विषय आहे तो शेवटच्या श्लोकांमध्ये येतोय, त्याला फक्त आपण टच नाही केलंय. बाकीच्या श्लोकांचा अर्थ आपण टच केलेला आहे, तो समजून घेतलेला आहे. बघा आता तुम्हाला तेच समजतंय का. श्लोक क्रमांक 21. श्लोक क्रमांक 21. भगवंत कसा आहे? अव्यक्त आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस स अर्धा बोलायचं आणि थांबायचंय. अव्यक्तोक्षर इत्युक्तस तमाहु परमांगतीम. एकत्र बोललं की होऊन जाईल. ओके. तमाहु चा विसर्ग पोट आत गेला पाहिजे. तमाहु परमांगतीम. शंख सारखा तो माच्या वरचा अनुस्वार बोलायचा. यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सोपं आहे. यम प्राप्य न निवर्तन्ते निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सोपं आहे. ओके. माझ्या मागून बोला. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुं परमांगतिम्. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहुं परमांगतिम्. यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे क्षर न पावणारा, त्यालाच श्रेष्ठ गती असे म्हणतात. ज्या सनातन म्हणजे जो आपला सनातन पूर्वीपासून चालत आलेला आहे, म्हणजे तो आहेच, तो कधी नव्हता असं नव्हतं आणि तो नाही असंही कधी होणार नाही. सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. भगवंत म्हणतायत की असा जो भाव बघा. भाविक हो, श्रोते हो, एक सांगेन तुम्हाला, खूप आयुष्यात भोगाल म्हणजे दुःख वगैरे म्हणतो ना आपण, आपल्याला खूप पडलेलं असतं की मी एवढी दुःख भोगली तेवढी दुःख भोगली. ही खूप दुःख भोगल्यानंतर अनेको लोक कडक होतात म्हणजे ना, किंवा कडू होतात किंवा आंबट होतात. त्यांना जगाबद्दल काही वाटायचं बंद व्हायला लागतं. अशा प्रकारचे होतात. पण जर आपण आपल्या कटू अनुभवानंतर दुःखानंतर सुद्धा लोकांप्रती प्रेमळ झालो, आंबट न होता आपण गोड झालो, कडक न होता आपण आणखी मऊ झालो, इतरांना आपण बाजूला न टाकता एकट्यात न पडता आपण आणखीन समाजामध्ये अलिप्ततेने वावरायला लागलो ना, की ते जे आपलं वर्जन बनतं ना, बघा मी शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करते, आपलं ते जे गोडव्यातलं वर्जन बनतं ना, मी खरं सांगेन तुम्हाला, तुम्ही जोपर्यंत तसे होत नाही ना, सगळ्यांना सामील करून घेणारे सगळे चांगले आहेत. बकरं खाणाराही माणूस चांगला आहे आणि मेथी खाणाराही माणूस चांगला आहे. कारण बकरं खाणाऱ्या माणसाचं प्राक्तन तसं आहे, त्याचं संचित तसं आहे. त्याला तुम्ही आम्ही काही नाही करू शकत आहे. त्याला तुम्ही आम्ही खरंच काही करू शकत नाहीये. कोण असं का करतं त्याच्या बाबतीत तुम्ही आम्ही काही नाही करू शकत. तुम्ही एकच करू शकता, प्रेम करू शकता. आणि या जगामध्ये सुधारण्याची ताकद सुद्धा फक्त प्रेमामध्येच आहे. प्रेमामध्येच आहे. एक्सेप्ट द पर्सन, लव्ह द पर्सन अँड देन गो अहेड. ही एकच तंत्र आहे. ज्यावेळेस आपण असे खूप मोठे होतो, परमात्मा अव्यक्त आहे, परमात्मा अक्षर आहे, असा सगळीकडे भरलेला आहे, त्याला मिळवण्यासाठी आपण सुद्धा अंतःकरणाने तसे झालो पाहिजे. मग बोधावर कधीतरी आपण प्राप्त होऊ, असं भगवंताला म्हणायचं की असा तू त्या भावाला प्राप्त झाल्यावरती, व्हॉट अ सुंदर वर्ड, भाव, त्या भावाला तू जोपर्यंत प्राप्त होत नाहीस ना, तोपर्यंत तू मला येऊन मिळत नाहीस. भाव बोलले, भाव, शरीर नाही बोलले. भावाने तू प्राप्त हो मला. श्लोक क्रमांक 22. इथे अव्यक्त अव्यक्त अक्षर प्रत्येक शब्दाबद्दल आपण बोललो. परमगती त्याच्याबद्दल पण आपण बोललो.
यम प्राप्य निवर्तन्ते तद्धाम, त्या धामाबद्दल आपण बोललो. धाम म्हणजे कुठेतरी सोन्याची लंका किंवा सोन्याची द्वारका, तसं धाम बिम बनलेलं नाहीये, तसं धाम वगैरे बनलेलं नाहीये. ज्या वेळेस आपलं शरीर थकतं विषयांपासून, नाही का, लग्नाला जाऊन आलो, बासुंदी खाल्ली, एवढं सगळं ते अंगावरती जाड साडी घेऊन सगळीकडे आपण हिंडलो, बाई ही ह्याची नण, ती त्याची नणन, ती तिची जाऊ, अगं बाई मुलगीचा भाऊ, असं करत सगळं करून झाल्यानंतर ना बासुंदी चढली, म्हणजे चढली म्हणजे सगळं इथपर्यंत आलंय. आता इथपर्यंत आलंय. आत्ता मला काही नको, आत्ता मला कोणी नको, मी, माझा बेडरूम आणि माझी AC, एवढंच काय ते. म्हणजे शरीर इंद्रिय थकली विषयांना बघून. आता ते एसीत बसला ना आणि डोळे बंद केले ना की जे तुम्हाला अनुभवाला येतं ना, जी शांतता, किंबहुना सोहे जीव आत्मयासील आहे, किंबहुना सोहे जीव आत्मयासील आहे, तेथे जे होये तया नाम सुख, ज्ञानेश्वर माऊलींच्या व्याख्येमध्ये. अशा वेळेस जे होतं ना, ती शांती, ते सुख, ते परमधाम आहे. नाही तर परमधाम म्हणजे लंका सोन्याची, द्वारका सोन्याची, त्यात मी जाईन आणि AC लावून बसेन, असलं काय होणार नाहीये. तुला तुझ्याच घरी बसायचंय, तुझ्याच बेडरूम मध्ये बसायचंय. फक्त विषयांच्या मागे जी इंद्रिय पळतात त्यांना आवरायचे, डोळे बंद करायचे आणि बुद्धी भृगुटीच्या मध्ये न्यायचे. बुद्धी, भाव, विचार सगळे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 22. श्लोक क्रमांक 22 कडे या. पुरुषच्या पुढे स आहे, त्याच्यामुळे विसर्गाचा उच्चार स होणार किंवा करूच नका. पुरुष स परच्या नंतरचा विसर्ग पुढे प आहे, म्हणून पर, पोटाला हपका, परपार्थ भक्त्या लभ्यस मध्ये थांबा, लभ्यस नंतर थांबा, लभ्यस त्वनन्यया. सोपं आहे. त्वनन्यया. ठीक आहे. सगळे न नळातले त्यामुळे सोपे आहेत. ओके. यस्यांत स्थानी भूतानी, मधला विसर्ग बोलायचा नाही कारण पुढे स आहे. यस्यांत स्थानी भूतानी येन सर्वमिदन्ततम, पुढे त असल्यामुळे दच्या वरचा अनुस्वार न करतोय आपण. ठीक आहे. आता माझ्या मागून बोला. पुरुष स पर पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया. पुरुष स पर पार्थ भक्त्या लभ्यस्तनन्यया. पुरुष स पर पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया. पुरुष स पर पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया. लभ्यस्तनन्यया. यस्यांतस्तानि भूतानि येन सर्वमिदन्ततम्. यस्यांतस्तानि भूतानि येन सर्वमिदन्ततम्. मिदन बोलायचं, मिदम नाही, न उच्चार करायचा. सर्वमिदन्ततम्. येन सर्वमिदन्ततम्. येन सर्वमिदन्ततम्. व्हेरी गुड. तुम्ही ट्राय करताय, फार आनंद आहे. खूप छान ताई. हे पार्था, त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापलेले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे. अनन्य. व्हॉट इज अनन्य? अनन्या इज माय डॉटर, शी इज माय नेफ्यू, शी इज माय नेबर, नॉट दॅट अनन्या. अनन्य म्हणजे काय? न अन्य, म्हणजे एक सोडून कोणी नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, तसं अनन्य. एक कृष्ण म्हणजे कृष्ण. मग गणपतीच्या समोर जाऊन आरत्या बोंबलत बसायची काही गरज नाही. आम्ही मात्र गणपती समोर पण जातो, आरत्या गातो, आम्ही वैष्णवदेवीला पण जातो, आम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत पण करतो, आम्ही एकादशी पण करतो ताई, आम्ही सगळंच करतो, आम्ही म्हसोबाला बोकड पण कापतो ताई, आम्ही कुठली देवी येतो तिच्याकडे पण जातो, आम्ही बाळू मामाकडे पण जातो ताई, आणि तिकडे ते नवस पूर्ण होतं त्या समर्थांकडे पण जातो ताई आम्ही. अरे रे 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 रे, आपल्याला काय कळणार? अनन्य भक्ती. येतंय का लक्षात? आय होप इट इज क्लिअर. आणि मी एक गोष्ट सांगते, मी प्रचंड खडूस आहे. मी पर्सनली मी प्रचंड खडूस आहे. एक धरला चित्ती ना तर माऊली म्हणजे माऊलीच. बाकी दुसरं कोणी येईल ना ते सुद्धा माऊलीच. ते नाही असं नाही, ते पण माऊलीच.
म्हणजे मला कौतुक वाटते जे लोक ज्ञानेश्वर माऊलीसारख्या गणपतीची मूर्ती बसवतात, ती माझ्यासाठी माऊलीच. मला दुसरं तत्वच नाहीये, मला तत्व नाही, माझी श्रद्धा नाही, मला कोणाला विचारायचं नाही, मला कोणाकडे जायचं नाही, मला कुठला नारळ पण फोडायची नाही, कुठली ओटी पण भरायची नाही, कुठला निवद पण करायचं नाही, एकच माऊली. पूजा करताना समोर लक्ष्मी आली, मला ती माऊलीच दिसणार. मला कोणी येऊ दे, मला फक्त ज्ञानेश्वर माऊलीच दिसतात. मला त्याच्या अलीकडे आणि पलीकडे काहीही दिसत नाही. सो इट्स व्हेरी अमेझिंग. मला एक ना व्हॉट्सअपवरती फोटो आलेला, मी शेअर करेन आता, मी त्याचा स्क्रीनशॉट काढलाय, मी आपल्या ग्रुपवर टाकेन, पण मी शेअर नाही केला. का नाही केला? कारण तुम्हाला त्याचा कॉन्टेक्स्ट कळणार नाही. एक बाई बसली अशी आणि ती अशी विचार करते, देवा माझ्याकडे कपडेच नाही आहेत, माझ्याकडे साडीच नाहीये नेसायला. तर तिकडून गणपती बाप्पाशी उभे आहेत, ते म्हणतात गब्बस खोटारडी. तिकडे त्याच्यानंतर भगवान शंकर उभे आहेत, ते म्हणतायत मग मी काय करू, तुझ्याकडे साडी नाहीये तर. भगवान श्रीकृष्ण समोर बसलेत, ते म्हणतायत चल आपण जाऊया, तुला साडी घेऊन देतो. म्हणजे प्रत्येक देव त्याच्या त्याच्या भावाने तिला रिप्लाय करतोय. सो इट्स लाईक आपण सगळ्याच देवांची पूजा करत असतो, पण तो असा नाही मिळणार आहे, तो अनन्य भावानेच मिळणार आहे. बघा आपली जी व्यवसायात्मिका बुद्धी आपण पहिल्या दुसऱ्या अध्यायात डिस्कस केलेली ना, जर तुमच्या लक्षात असेल तर उज्ज्वलाताई तुम्ही होता वाटतं तेव्हा. व्यवसायात्मिका बुद्धी, जी बुद्धी इतरत्र नाही जात, ती एकाच ठिकाणी राहते ना. मला सांगा, तुमचं मूल 5-6 बायकांना आई बोलायला लागलं, तुम्हाला आवडेल का हो? आणि जरी तोंडाने आई बोलला आणि सारखा जाऊन तिच्या पदराला खेळायला लागलं, तुम्हाला आवडेल का हो? आवडेल का? नाही ना आवडणार. बरं ठीक आहे, आवड निवडीची दुसरीची गोष्ट आहे. आवड निवड पण चला बाजूला ठेवली, आय एम व्हेरी प्रॅक्टिकल. जा तू सगळ्यांना आई म्हण, कोणाला मिठी मारतोय मार, कोणाच्या जवळ पदराला पकड, खेळ त्या बाईबर, काही कर तू. पण आता हे सगळं क्लिअर आहे, मी काही तुझ्याशी इमोशनली अटॅच नाही, सगळं झालं. आता जेव्हा त्याला भूक लागेल आणि तो जेव्हा आई म्हणेल, तेव्हा मी पळण्याची घाई करेन का? नाही करणार ना. एवढ्या आहेत ना तुझ्या, त्यांना पळू दे ना, मी कशाला पळू? आर यू गेटिंग माय पॉइंट? सगळ्यात पहिलं तर आवडणार नाही भगवंताला, आणि दुसरी गोष्ट तो सिग्नल क्लिअर जाणार नाही, इट्स अ टेक्निकल एरर येईल तिकडे. हे महत्वाचं आहे. म्हणून अनन्य भक्ती, आणि हा खरंच टेक्निकल एरर आहे, इट्स अ सॉफ्टवेअर आहे आतमध्ये, ते तसं वर्क करते. श्लोक क्रमांक 23 कडे येऊया. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्ती चैव योगिनः, मावृत्ती चैव योगिन, मावृत्ती चैव योगिनः, पुढे च आहे म्हणून अनुस्वाराचा उच्चार तसा करायचा आहे. प्रयाता यांती तं कालौ, प्रयाता यांती तं, शंख सारखा तं, काल व असल्यामुळे त्या अनुस्वाराचा उच्चार व करायचा आहे, हलंत व. वक्ष्यामी, तो क्ष असतो ना, त्याचा क पासून सुरू होतो, क आणि षटकोनातला श मिळून तो क्ष तयार होतो. वक्ष्यामी भरतर शभा, तो जर रफार दिसला की आधी रचा उच्चार करून घ्यायचा, भरतर शभ, भरतर शभ. शभला भला काहीच नाहीये, एकटाच आहे तो, म्हणून पूर्ण बोलायचा. ओके, माझ्या मागून बोला आता. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्ती शैव योगिनः, यत्र काले त्वनावृत्ती मावृत्ती चैव योगिनः, प्रयाता यान्ति तं कालौ वश्यामि भरतर्षभ. व्हेरी गुड. याचा असा अर्थ आहे की हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, टू whom कृष्ण इज टॉकिंग, टू whom he is talking, to नीलमताई, who is not even managing this G3 session on every Saturday. तिथे पण ती बंक मारते, माझ्याशी बोलते नाही, तुमच्याशी कधी G3 सेशनला आलं नाही आलं, कसलं, जाऊ दे, आज लाईटच गेली, ताईंना सांगूनच टाकू आपण, कोणीतरी आजारी होतं, काहीतरी करूनच टाकू आपण. कोण? भरतर्षभ, भरतवंशांमध्ये श्रेष्ठ असा अर्जुन, जो खरा आहे, सच्चा आहे, इमानदार आहे. त्याला भगवंत सांगतायत, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात. बघा बरं का, आपण म्हणतो ना उत्तरायणामध्ये मृत्यू, काय होतं, ते जे योगी असतात त्या काळी त्यांचा मृत्यू झालाय, ते परत जन्माला येत नाहीत, पण त्याच काळात मेलेले इतर लोक ते मात्र परत जन्म घेतात. याचा अर्थ ते 2 मार्गाने प्रयाण करतात, असा ह्याचा सिंपल अर्थ आहे, ज्याच्याबद्दल आपण नेक्स्ट सेशनला बोलणार आहोत. ठीक आहे, पण मी श्लोक का बोलून घेते, कारण बरोबर 4 श्लोक उरतील पुढच्या सेशनसाठी, म्हणून फक्त मी बोलून घेते. ते 28 श्लोक आहेत. पुढचा श्लोक,
अग्निर हा पहिला शब्द जरा अवघड वाटेल म्हणून फोडून लिहिलाय. अग्निर्ज्योतिर्ह, अग्निर्ज्योतिर्ह, अग्निर जो रफार आहे आधी बोलून घ्या. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल. स आणि श असल्यावरती आपण विसर्ग बोलत नाही, तर ह च्या नंतरचा विसर्ग बोलायचा नाहीये. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल, शुक्लच्या नंतर आहे पुढे श. ठीक आहे, तोही नाही बोला तरी चालेल. पुन्हा शुक्ल षण्मासा, षण्मासा न बाणातलाय, षण्मासा उत्तरायणम. जीभ नेहमी टाळूकडे गेली पाहिजे, न बाणातला. अजिबात अपमान करायचा नाही श्लोकाचा. तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः, ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. ठीक आहे. माझ्या मागून बोला. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम्. तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनः. तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, ज्या मार्गात ज्योतिर्मय, आता हा थोडा टेक्निकल वे येतो, हा टेक्निकल थोडेसे शब्द येतात, अजिबात कन्फ्यूज होऊ नका, सोप्पं आहे, आता त्याचा विचारही करू नका. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. व्हॉट इट मीन्स, म्हणजे थोडक्यात जर असंच असं म्हणतात ना, वरवरच्या एखाद्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर, एखादा माणूस गेला ना की त्याला 4 खांदे लागतात की नाही, बरोबर आहे की नाही, 4 खांदे त्याला असे लागतात. तसा जर तो ब्रह्मज्ञानी असेल तर त्याची सोल ट्रॅव्हलिंग, त्याची सोल जर्नी, त्याची आत्म्याची जी यात्रा आहे ती कशी सोपी होते, कशी सोपी होते. त्याला अग्नीची देवता, त्याला दिवसाची देवता, त्याला शुक्ल पक्षाची देवता आणि त्याला उत्तरायणाच्या 6 महिन्यांची देवता, आणि त्या प्रत्येक देवतेला अभिमानी देवता म्हणलेलं आहे. अभिमानी देवता त्याला सहाय्य करते आणि त्याचा मार्ग सुखकर करते, असं सोप्या भाषेत सांगितलंय. ठीक आहे. आपण आत्ता हे श्लोक आणि त्याच्या पुढचे जे श्लोक आहेत 25, 26, 27, 28 याच्याबद्दल हाच विषय तिथे डिस्कस केलेला आहे. उत्तरायण, दक्षिणायन, कर्म, म्हणजे त्याचा सगळा संबंध कर्म ज्ञान या सगळ्याशी कसा आहे, आपल्या रिअल लाईफशी कसा आहे, हे आपण बघून पुढे चालणार आहोत. पण ते पुढच्या सेशनला होईल. पुढचं सेशन अजिबात मिस करू नका. जेवढ्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा. काहीही अवघड नसतं. आणि एकच सांगू द्या, साधंसं उदाहरण आहे, अर्धा प्याला भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. या जगात कोणीच असा व्यक्ती नाही ज्याचा पूर्ण भरलेला आहे. अंबानीचा पण नाही, अदानीचा पण नाही, अजिबात नाही. प्रत्येकाचा अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. पण तो अर्ध्या रिकाम्याकडे कसं बघायचं याची तात्विक दृष्टी, समाधानी दृष्टी, समाधानी उत्तर जर कुठे मिळत असेल तर ते आपल्या अध्यात्माच्या मार्गावर मिळतं. म्हणून समाधानी जर व्हायचं असेल, समाधान रूप जर व्हायचं असेल, तुका म्हणे देवा आम्ही झालो अग्निरूप, तसं अजून एक अभंग आहे, आम्ही झालो सुखरूप. आम्हाला जर सुखरूप व्हायचं असेल, आम्हाला समाधानी रूप, समाधानी नाही समाधानच आम्ही आहोत असं जर व्हायचं असेल तर हा एकच मार्ग आहे. म्हणून जेवढ्या लोकांपर्यंत होईल तेवढ्या लोकांपर्यंत हे पसरा. सध्या कामाच्या रूपाने, जे काही कामाचं माझं स्वरूप आहे ऑफिसचं, त्याच्या रूपाने अनेको ठिकाणी बाहेर जावं लागतं, ओव्हर द पॅन इंडिया फिरावं लागतं. त्यामुळे कधी कधी मला अवघड होतंय हे कंडक्ट करणं किंवा ह्याला वेळ देणं तर मी काढतेच, करणारच. पण त्याच दिवशी जर काही वेगळ्या ठिकाणी उपस्थित असेल तर मी काही भगवान श्रीकृष्ण नाही आहे, जो राधेकडे पण असतो आणि जो रुक्मिणीकडे पण असतो, तसं तर काही शक्यच नाही आहे. त्याच्यानंतर मग तसं काही पॉसिबल होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे व्हिडिओ आपले बनत आहेत साधे, ते अपलोड करायला पण वेळ नाही आहे. मला आता भेटणारी लोक काय म्हणतात माहिती आहे, काय झालं ताई, तुमचा यूट्यूब चॅनल एकदम थंड पडलाय. क्या बाते, कसले शब्द. लिटरली आजच एक जण मला म्हटले तिथे, काय झालं तुमचं यूट्यूब चॅनल एकदम थंड पडलंय. मी म्हटलं म्हणजे मी आहे ना तापलेली अजून, मी खरं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी नाही थंड पडली. थंड पडली की गेली समजा.
त्या वेळ मिळत आहे तेवढं सगळं काढायला, तेवढं सगळं अपलोड करायला. असो जे काही आहे ते जसा भगवंत देईल, कारण कदाचित भगवंताला आता मला वेगळं काय काय शिकवायचं आहे, त्याच्यामुळे तो ह्या गोष्टी शिकवतो असं समजेल आणि गोष्टीकडे येईन आपल्या आजच्या. अतिशय सुंदर गोष्ट आहे. इट्स रिअली ब्युटिफुल स्टोरी. आणि नॉट ओनली इन स्पिरिच्युअलिटी, नॉट ओनली इन फॉर गीता सेशन ओनली, ही गोष्ट तुम्ही कधीही तुमच्या मुलांनाही सांगू शकता, ऐकवू शकता. छान झोपताना ऐकवली तरी चालेल. एकदा काय झालं माहिती आहे का, एकदा काय झालं, हरण होतं, हरीण. ती हरीण अशी छान अशी नदीच्या किनाऱ्याने चाललेली होती. कुठून? नदीच्या किनाऱ्याने अशी चाललेली होती. मस्त डोंगर होता, हरण चाललेलं आहे ते. त्या मॅडम अशा, हरिण मॅडम अशा टुमकत चाललेले आहेत, जरा इमॅजिन करा. आणि चालत असताना तिकडून काय झालं, तिथून एक ना असा गेंडा आला, असा गेंडा. आणि त्या गेंडाने ना असं तिला असा धक्काच मारला असा हरणीला. ती हरीण अशी अशी लोंबकळत खालीच पडली, अशी ती डगमगली आणि खालीच पडली. आणि तिला त्या गेंड्याचा एवढा राग आला ना, तिशी त्या गेंड्याकडे बघायला लागली की मला धक्का मारलास तू, मला धक्का मारलास. आता आधी हरीण इथे उभं होतं बरं का, मी तुम्हाला काढून दाखवते बरं का. आता इथे हरीण उभं होतं, इथे हरीण आहे आणि इथे गेंडा आहे. ओके, हा मोठा गेंडा, ठीक आहे. आता गेंडा इथे, हरीण इथे, ठीक आहे. गेंड्याने तिला आता धक्का मारला. आता गेंडा इकडे आला आणि हरीण इकडे गेली, ठीक आहे. गेंडा इकडे आला, हरीण तिकडे गेली. त्याच्यामुळे काय झालं, हरणीला कळलंच नाही की तिच्या पायाजवळ एक सापळा होता. त्या सापळ्यापासून वाचवण्यासाठी गेंड्याने तिला धक्का मारलाय. एका शिकाऱ्याने तिथे सापळा रचलेला, जेणेकरून एखादा प्राणी येईल, त्याचा पाय फसेल त्याच्यात आणि तो त्याची शिकार तिथे उपस्थित न राहता होईल. शिकाऱ्याला तिथे उपस्थित राहण्याची गरजच नाहीये. म्हणून त्या गेंड्याला ते दिसलेलं की ती हरीण आता त्या सापळ्यात सापडणार, म्हणून तो तिला धक्का मारतो. ती खाली कोलमडते, पडते. आणि गेंडा आता तिथे असा उभा आहे की तिला तो सापळा दिसत नाही. ती प्रचंड रागवते त्याच्यावरती. पण गेंडा काय जास्त टेन्शन घेत नाही. तो म्हणतो ठीक आहे, जाऊ दे, ते काय काय बोलत बसायचं, काय एक्सप्लेन करायचं ना. तो बिचारा आपला ठुमकत निघून जातो. गेंडा इमॅजिन करा ना तुम्ही, आता मी त्याचं वर्णन करायची गरज नाही. तो ठुमकत निघून जातो. आता तिकडे त्या नदीच्या पात्रामध्ये एक मस्त अशी मगर बसलेली असते. अशी मस्तपैकी अशी आवासून मगर बसलेली असते. ती हा सगळा प्रकार बघते, तिला सगळं दिसतंय. तिला सापळा पण दिसतंय, तिला हरीण पण दिसते, तिला गेंड्याने मारलेला धक्का पण दिसतोय. ती हरीण तिथून त्याला म्हणते, कोणाला म्हणते, त्या हरणीला म्हणते. ती मगर हरणीला म्हणते, अगं हे ऐकलंस का, काय झालं. ते हरीण तिथून म्हणतं, बघ ना कसला गेंडा आहे, धक्का मारून गेला, मला खाली पाडलं, माझा पाय लुडबुडलाय नुसता इथे. मग ती मगर म्हणते, बघ कशी लोक असतात, अशी धक्का बिक्का मारतात एवढ्या जोरात, त्याला कळत पण नाहीये का. इकडे तू बघू तुला काय झालं. कोण म्हणते, मगर. कोणाला म्हणते, हरणाला म्हणते. मग हरीण पण म्हणतं, बघ ना जरा, हा पाय माझा लुडबुडला, या जाड्याचा एवढा मोठा धक्का लागल्यावरती काय होणार आहे माझं. म्हणून ती हरण अशी पाय चोळत जी मगर तिला प्रेमाने बोलवते, ये माझ्याजवळ, बघू तुला काय झालेलं आहे. हरण पाय चोळत मगरीजवळ जाते. मगर म्हणते, कशी लोक असतात ना ग बाई ग, माझ्या सोनालीला किती ग लागलं ग, माझी छकुली किती ग लागलं. कोण म्हणताय, मगर. काय म्हणतेय, किती ग लागलं सोनालीला, छकुलीला. आणि ते हरीण म्हणते, बघ ना ग मला किती लागलं ग, तूच आहेस ग, तुलाच माझी किती काळजी ग, असं म्हणते. आणि जशी ती हरीण जवळ जाते आणि जसं ते मगरीच्या आवाक्यात येते, तशी मगर अशी तिची दाढ अशी पूर्ण उघडते आणि बरोबर हरणाच्या इथे लावते. कुठे, इथे लावते. आणि काय करते, काय केलं असेल तिने, आरती गायली असेल, नाही ना, अशी धरते आणि अशी ती खेचणार. तेवढ्यात हरणीचं लक्ष कुठे जातं, त्या गेंड्याकडे जातं आणि तिथून नजर फिरवताना तेवढ्यात तिचं लक्ष त्या सापळ्याकडे जातं आणि तिला विचारही करायचा वेळ मिळत नाही, तोपर्यंत ती मगर त्या हरणीला निष्प्राण करते. त्या क्षणी ती हरीण तिथेच घायाळ होऊन देवाघरी निघून जाते. आपल्या आयुष्यामध्ये असे कोण लोक आहेत जे आपल्याला गेंडा वाटत असतात.
कोण कोण लोक आहेत जे आपल्याला धक्के मारत असतात, वाईट बोलत असतात, हिनवत असतात, आपल्या चुका सांगत असतात, भले आपल्याला राग येऊ दे, भले आपण त्यांच्याशी बोलायचं बंद करू दे, असे अनेको गेंडा असणारी लोक, आपल्याला जी गेंडा वाटतात ती लोक आपल्या आयुष्यात असतात, आपल्याला वाचवतात, आपलं संरक्षण करतात, आपल्यावरती खऱ्या अर्थाने प्रेम करतात. आपण मात्र ते सोडून गोड गोड बोलणाऱ्या मगरीच्या आपण नेहमी सापळ्यामध्ये अडकत असतो. हाऊ ब्युटिफुल दिस स्टोरी इज, यु नो. किती किती सुंदर गोष्ट आहे. आणि खरं सांगू, आयुष्यामध्ये अध्यात्म वगैरे ठीक आहे, देव, भगवंत, नामस्मरण सगळं 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 मान्य आहे, सगळं मान्य आहे, सगळं करायचं आहे, आम्हाला मोक्ष हवा आहे, एव्हरीथिंग इज फाईन. पण या व्यावहारिक आयुष्यामध्ये जगत असताना आम्हाला गेंडा आणि मगर यातला फरक करायला समजत नाही, आम्हाला कळत नाही. खरं आहे, कारण गेंडा गेंड्यासारखा दिसतो, मगर मगरीसारखी दिसते, पण गोड बोलणारी माणसं कळून येत नाहीत. ते जेव्हा गोड बोलत असतात तेव्हा आपल्यामध्ये डोपामाइन एवढं रिलीज होत असतं की आपल्याला आनंदच होत असतो. काय बाई माझी काळजी घेते ग बाई, किती ग छान आहे ग बाई ही माझी बाई, तिलाच माझी काळजी. पण तुम्हाला माहित नसतं ती तुमचं घर तोडत असते, तुम्हाला माहित नसतं तुम्हाला ती वाईट वाटेवर घेऊन जात असते. किंवा तो मित्र जो गोड बोलतो, अरे पी रे एक एक, अरे 90 ml ने काय होतं रे, घे 90 ml घे, काय फरक पडतो, तो गोड वाटतो आपल्याला. आणि तोच जो मित्र म्हणतो नाही नको जाऊस, 1 तास बस आणि प्रेझेंटेशन कम्प्लीट करतो, आपल्याला कडू वाटतो. सिंपलशी गोष्ट आहे, जास्त दूर जाण्याची गरज नाही आहे. आपण लहान लेकरांना सांगतो की एखादा मित्र, अरे तो मित्र तुझ्याशी वाईट बोलतो, ओरडतो, पण तो चांगला आहे, आणि तो सोम्या गोम्या नाम्या तो तुला वाईट मार्गावर नेणार आहे, त्याला काहीही कळत नाही. तेव्हा आपलीही अवस्था तशीच असते. आपल्याला उगाचच लहान मुलांचं वाईट वाटत असतं. मला तर ना आता खूप जाणवतं, माझी लेकरं एवढी छोटी छोटी असतात ना, त्यांना नको त्या गोष्टींचं वाईट वाटतं. म्हणजे माझा माऊस खराब झाला, तो खराब झालेला माऊसचं पण त्याला अप्रूप वाटतं. वा मम्मा तू माझ्यासाठी खेळणं आणलं, काही नाही, त्याला खराब झालेला माऊस दिलाय मी, काही नाही केलं, त्याला त्याचं पण अप्रूप वाटतं. आपल्याला संसारात ना असं नको त्या गोष्टींचं अप्रूप वाटतं. आपल्याला वाटतं ते लहान लेकरू आहे, त्याला काही कळत नाही. अरे तुम्ही पण लहान लेकरूच आहात, तुम्हाला पण काहीच कळत नाही ना, तुम्हाला गेंडा कळत आहे ना मगर कळत आहे. आणि कोणीही काहीतरी ना तुच्ची गोष्ट आपल्या हातात देतं, बंद झालेली तुच्ची गोष्ट आपल्या हातात देतं, फक्त एवढंच म्हणते जेवलीस का ग, बरी आहेस का ग, खाल्लंस का ग, की आपण मात्र भुरळ पडते आपल्याला, वाह ह्यांनाच माझी काय ती काळजी. येतंय का लक्षात? खूप आयुष्य बघायला गेलं तर खूप अवघड आहे, पण इफ यू कीप युअर सिविक सेन्सेस और युअर कॉमन सेन्सेस अलाइव्ह ना, जर तुम्ही तुमचे सेन्सेस जागृत ठेवले ना, तर आयुष्य अवघडही नाही आहे. एकच मंत्र आहे, एवढा अंतर ठेवा, एवढा अंतर म्हणजे कोणाच्या घामाचा वास इथपर्यंत आला नाही पाहिजे ना, आपल्या घामाचा तिथपर्यंत गेला पाहिजे. एवढं अंतर ठेवलं ना की हे सुरक्षित अंतर मेंटेन केलं की प्रश्न मिटला. मग तू गेंडास मगरस मला काहीच फरक पडत नाही. येतंय का लक्षात? हा माझा मंत्र आहे बरं का. म्हणजे मी पुढे एक स्टेप पुढे जाऊन मी तुम्हाला मंत्र दिला की म्हणजे मी जे आयुष्यामध्ये युटिलाइज करायचा प्रयत्न करते की तू कोणीही असो, मला फरकच नाही पडत आहे. तू गेंडास तरी चालेल मला, तू मगरस तरी चालेल मला, दोघांना मला थँक्यू, मी कोणाच्याच जवळ जाणार नाहीये. भगवंताला वाटेल तेव्हा तो मला वाचवेल, भगवंताला वाटेल तेव्हा तो मला गिळेल, आणि जो त्या क्षणी मला गिळेल त्या क्षणी तुम्हाला पोहायला शिकवत असेल, हेही तितकंच खरं आहे. सो आपल्या आयुष्यामध्ये असे गेंडा प्रवृत्तीची लोक आणि मगर प्रवृत्तीची लोक आपण समजून चाललं पाहिजे. हा सुंदरसा बोध ही आपल्याला गोष्ट देते. तुम्हाला याच्याबद्दल अजून काही ॲड ऑन करायचं असेल, तुमचा मंत्र द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. येस, बोला बोला. सगळे हसतायत, कसले गोड हसतायत, म्हणजे काय ते पटलंय नाही का ते. सगळेजण मगरीच्या तावडीत जाऊन आलेत वाटतं. गोष्ट तर खूपच छान होती, पण खरोखर आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात गरजेनुसार देव बदलणारी माणसं बघितली, खरं तर माणसं ओळखणं फार अवघड आहे तसं म्हणायला गेलं तर. फार अवघड एका आहे. दृष्टीने हो फार अवघड आहे. विश्वास किती कोणावर कसा ठेवायचा बरोबर बरोबर, फार अवघड आहे. बरोबर बोललात, हरकत नाही. बरोबर. तरी पण प्रयत्न, हरकत नाही. नाही अंतर ठेवून गत्यंतर नाही आपल्याकडे, यू डोंट हॅव ऑप्शन. बरोबर आहे, आपल्याला ऑप्शनच नाही, बरोबर आहे, पर्याय नाही, खरंच पर्याय नाही. पर्याय नाही. असं अनेक वेळा वाटतं की खिशात बंदूक घेऊन फिरावं, आवडला नाही की उडवला, आवडला नाही की उडवला, पण नाही ना करता येत, करताच येत नाही ना तसं आपल्याला. आता
इंटरनेटचं जग आलंय, पण पूर्वीची लोक म्हणजे मला आठवते मी लहान असताना 4थीला असताना माझ्या आईने माझ्या चुलती बरोबर मला याला पाठवलं होतं, पंढरपूरला पाठवलं होतं. बर. किती हा. मोठा विश्वास, केवढा मोठा विश्वास. तो. आणि त्या काळामध्ये पंढरपूरवरून लोक आली, जी व्यक्ती यायची त्याच्या घरी लाईन लागायची त्या व्यक्तीच्या पाया दर्शनासाठी. किती मोठा विश्वास तो. किती मोठा पण विश्वास. आजकालच्या काळात फार किती मोठा ट्रस्ट तो. म्हणजे मला आज आठवते, आज कोणी कोणाची मुलगी कोणाबरोबर इतके सहजरित्या पाठवणार. मी माझी मुलगी कुठे जा 5 मिनिटं कोणाच्या घरात नाही सोडत. शक्यच नाहीये, पॉसिबलच नाहीये. त्यावेळेला मी 4थीत, मला आठवत पण नाही, तेव्हा मी पंढरपूर पहिल्यांदा बघितलं. माझ्या चुलती बरोबर इतके विश्वास, बापरे कसं पाठवलं असं. मी आईला अजूनही बोलते, कसं पाठवलं असं. म्हणजे तेव्हा खरंच असं. आणि त्यांच्यात तेवढं प्रेमही असेल, तेवढ्यात प्रेमही असेल. आता नाहीये हो तेवढं, आता नाहीये. मोठी आई तर म्हणजे आई ती आईच असते, पण तेव्हा मोठी आई, छोटी आई, आपली आई तर आहेच, पण हो 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 हो. छोटी आई. आणि ते तसे असायचेही, ते असायचे पण तसे, त्या बायका पण तशाच असायच्या. हो 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 हो, अगदी अगदी. म्हणून आजकालच्या जमान्यात इतका विश्वास नाहीच ठेवू शकत, खरंच नाही ठेवू शकत. गोड बोलणारा लोक कळतच नाहीत लोक कशी येते. आणि आपण जर बघितलं ना तर ही रोजच्या आयुष्यातली नाही, अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, मोठमोठ्या घटना आपल्या बरोबर होतात आणि आपण एखाद्या गोष्टीचा बळी पडतो. त्यावेळेस कोणीतरी आपल्याला सावरत असतं आणि कोणीतरी आपल्याला ढकलत असतं. हे आपल्याला घटना घडल्यानंतर कळतं. म्हणजे सगळं घडून गेल्यावर आपल्याला जाणवतं की हा व्यक्ती माझा आहे. मग अशा सिच्युएशन मधून आपण समजून घेतलं पाहिजे कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाहीये, हे समजून घेतलं पाहिजे. कोण आपल्या स्वार्थाने पण लोक गोड बोलत असतात, प्रचंड हेच प्रमाण जास्त आहे. आणि आपल्याला बरोबर ते लोक गोड लागतात आणि चांगली लोक कडू लागतात. तसंच आहे. येस, लक्ष्मण दादा काही बोलायचंय? खूप हसताय, खूप अनुभव आहे. ओके, बोला बोला. अनुभव तर भरपूर आहे, मजा येते पण ऍक्च्युली. हा, मजा येते. ऍक्च्युली काय आहे, हे आपण कसं बघतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. आपण त्याला मिनिंग दिलं ना तर त्या गोष्टी घडतात. मिनिंग न देता आहे तसं स्वीकारलं ना की खूप त्रास कमी होतो. बरोबर. आणि डिपेंड्स ऑन सिच्युएशन ना. बरोबर. आवाज जातोय तुमचा दादा. जीव तरी वाचला पाहिजे. जर एखाद्या घटनेने आपला जीवच घेतला तर काय. बरोबर. आय एग्री. आपला दृष्टिकोन पण महत्वाचा आहे. येस, जेवढं शक्य आहे तेवढं पण शांत राहायचा प्रयत्न. मी माझं एक करतोय किंवा आपण आनंदी राहा, दुसऱ्यांना आनंदी करा, बस. त्याच्या आत स्वतःला येऊन देऊ नका. एवढं केलं की बऱ्याच गोष्टी सॉर्ट आउट होतात, सोप्या होतात. अगदी अगदी बरोबर आहे दादा तुमचं. ओके, पल्लवीताई बोलायचंय? सॉरी ताई, मला हा. मध्येच उठावं लागलं. हा हा, ऐकलीत की नाही गोष्ट? नाही. अरे, तुका म्हणे वाया गेला. असू द्या. ही गोष्ट मिस करण्यासाठी नव्हतीच हो ना. व्हिडिओ टाकायची, परत ऐकायला आवडेल. व्हिडिओ टाका तुम्ही. आता त्याला मुहूर्त लागायचा. अरे काय माझी गोची झाली सांगू तुम्हाला मी. असू दे, प्रयत्न करते. छान गोष्ट आहे, मी पाठवते तुम्हाला. केल्याने होत आहे, होईल. नक्की. तुमचे आशीर्वाद आहे म्हणल्यावर होईल, नक्कीच होईल. निदान गोष्ट तरी पाठवू ताई. येस येस, पाठवते. शारदाताई बोला. पोपट आणि मोर याची ही गोष्ट आवडली. आवडली? व्हेरी गुड, मस्त. ती पण छान होती ना. हा, छान होती. वेदांतातल्या गोष्टीच खूप छान असतात. मस्त मस्त. अजून कोणाला काही ज्योतिताई बोलायचंय? अर्चनाताई आलेल्या ना? आहेत अर्चनाताई? हो हो ताई. हा, तेच म्हटलं. ओके, बोला. हा ताई, कसं आहे ना, अलीकडच्या जगामध्ये फक्त गोड बोलणारी लोक लागतात. खरंय. कसं आहे, तुम्हाला गोड बोलता सुद्धा यायला पाहिजे. आपल्यासारखी काही खडूस माणसं असतात ती कधी गोड बोलू शकत नाही. यू शुड लर्न दिस अर्चनाताई, यू शुड लर्न दिस. त्यांनी बघा प्रत्येकाने कसा अर्थ काढला, त्यांनी काय अर्थ काढला बघा. मला ताई गोडच बोलता येत नाहीये, म्हणजे मी कोणाकडून स्वार्थ काढूच शकत नाहीये. खरंच. हल्ली प्रयत्न करते. हल्ली मी जरासं राहते आणि शब्दांचा जरा विचारपूर्वक करते. थोडंसं ना तुम्ही शब्दामध्ये ना, वाक्यांमध्ये ना, मी तुम्हाला म्हणेन तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचा, तो गोडवा तुमच्यात येईल.
खरं सांगते मी तुम्हाला, हा उपाय बेस्ट आहे. ज्याला कोणाला बोलता येत नाही ना, म्हणजे तुम्ही खूप उपयोग ऐकले असतील ज्ञानेश्वरीचे, पण जर तुम्हाला कम्युनिकेशन शिकायचं असेल ना, मी काय एवढी गोड आधी होती का? माझ्या आईला विचारा मी केवढी गोड होती, तीच चांगली सांगेल मला. मला अ पासून ज्ञ पर्यंत सगळ्या शिव्या येतात अजूनही. पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जे माणसाचं होतं ना, गोडवा यायला लागतो ना, तो शब्द शब्द संपन्न करते ज्ञानेश्वरी आपल्याला. गोड काय बोलू शकतो आणि कसं बोलू शकतो हे ज्ञानेश्वरी शिकवते. आणि तुम्ही बघा, प्रत्येक लेकराला बोलताना तुम्ही शब्द वापरा. बाळा बोला, ए बाळा ये ना इकडे. कोणी काही चुकलं ना तर असं नाही बोलायचं एक गाड, असं नाही बोलायचं अरे बाळा, असं म्हणजे भाव तो द्या, पण शब्द चांगले द्या. येतंय का लक्षात तुमच्या? हे स्किल ज्ञानेश्वरी देते आपल्याला. इट्स व्हेरी ब्युटिफुल. काय म्हणताय? हा हा. तर इतकं बोललं ना की मला असं तुमचं सेशन झालं की ज्ञानेश्वरी लगेच बाहेर येते. बापरे, एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर. म्हणजे दर आठवड्यात मी आलंच पाहिजे आठवड्याला, नाही तर अर्चना ताई ज्ञानेश्वरी वाचणारच नाहीत, असं झालंय ते. नाही खरंच आहे. मी आता स्वतः माझ्यासाठी एक ज्ञानेश्वरी विकत घेतली, कारण का ज्यांची मी घेतली होती त्यांना ते परत द्यायची अरे आहे रे, मला. ओके ओके ओके. घ्या ना मग विकत. एका मूवीच्या तिकिटीपेक्षा कमी किंमत आहे त्याची. काही पैशाचं हे नाहीये, मला आळंदीत जाऊन घ्यायचंय ना, अच्छा. म्हणून थोडंसं अच्छा अच्छा. नाही नाही, जा जा. या मंथचा जो वीकेंड आहे तो मोठा आहे, तुम्ही जाऊ शकता. ज्ञानेश्वरी आपल्याला कॉर्पोरेटमध्ये वागण्याचं सुद्धा स्किल शिकवते. बघूया आता काम चालू आहे त्याच्यावरती. खूप सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वरी आपल्याला खूप काही गोष्टी शिकवते. आपण घेणाऱ्याची झोळी फाटकी आहे हो, ते देणाऱ्याची दानत खूप जास्त आहे. आपल्या झोळ्या फाटक्या आहेत. सो मी असं बोलेन आणि मी असं समजेन की सगळ्यांना जे काही बोलायचं होतं ते बोलून झालेलं आहे. अर्चनाताई धन्यवाद. ज्ञानेश्वरी वाचा. आणि जर कोणाला अजून काही बोलायचं असेल प्लीज शेअर इट ऑन अ ग्रुप. खूप बोलत चला, बोलत चला, इथे बोलत चला, नको तिकडे बोलत चालू नका. साडी तिचा, मोर त्याचे, डोळेन तिची, जरीन तिची, फरी, इथे आपण लय बोलतो, तिथे नका लय बोलू. इथे बोलत चला भरपूर काही. इथे बोलल्याने आपली प्रगती होणार आहे. सविता, मनीषा ताई ना, सविता ताई, मनीषा ताई, येस मनीषा ताई. ओके ताई, चला सगळ्यांचे मी आभार. बोला बोला मनीषा ताई, बोला. ताई, मला गेंडा आणि हरिण मधला फरक अजूनही कळत नाही. मी दोन्ही ठिकाणी फसते. म्हणजे तुमच्यासमोर चित्र उभं राहत नाही? चित्र उभं राहत नाही का? नाही ताई, म्हणजे कसं होतं, माणसातला फरक नाही कळत मला अजून. अच्छा, असं का? मला वाटलं तुम्हाला लिटरली फरक नाही कळत. नाही नाही, माणसं कशी असतात. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. आपल्यातल्या कोणालाच कळत नाही, मला पण नाही कळत आहे. ते काम एवढं सोपं नाहीच आहे. फक्त ही गोष्ट आपल्याला अलर्ट करते की देर आर सम पीपल हू हॅज द गेंडा मेंटॅलिटी अँड देर आर सम पीपल हू हॅज दॅट क्रोकोडाईल मेंटॅलिटी. एवढं आपण लक्षात घेऊन चाललं पाहिजे, सतर्कता बाळगली पाहिजे. ओके, चला मग झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. भगवंताच्या चरणी अर्पण करूया. पुढच्या सेशनला भेटूया. या अध्यायाचा आपल्याला शेवट करून 9व्या अध्यायाकडे वळायचं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अकल्प आयुष्य भाग्य दया तुला माझी